स्टॅटिकली डिटर्मिनेट फ्रेम. आता स्टॅटिकली डिटर्मिनंट फ्रेमबद्दल जेव्हा मी स्टॅटिकली डिटर्मिनंट फ्रेम बघायला जाणार तिथे आपण काय करत असतो, आपण थोडं म्हणजे डिफ्लेक्शन, एखाद्या ठिकाणी डिफ्लेक्शन किती होते आणि स्लोप किती होते याची पण आपण आयडिया काढून घेत असतो. तो याची सुद्धा आपण काय करून घेणार, आता आयडिया काढून घेणार. कशा पण आयडिया काढायची बरं का. तर स्टॅटिकली डिटर्मिनंट फ्रेम शिकवत असताना, डिटर्मिनंट फ्रेम शिकवत असताना मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगून देतो. बेसिक गोष्टी म्हणजे काय बरं का, की कॅन्टिलिव्हर बीम असणार आणि कॅन्टिलिव्हर बीमच्या फ्री एंडला जर का आपण मुवमेंट अप्लाय केली किंवा जर समजा आपण लोड अप्लाय केला तर का स्लोप काय होईल आणि डिफ्लेक्शन काय होईल याच्याबद्दल आपण ते बघणार आहोत. मग आता बघा बरं काय काय संपन्न, ठीक. तर मग आता एक मिनटं, नेटचा प्रॉब्लेम आला की लगेच कमेंट करा ना. चला, कारण की 5 मिनटामध्ये 50% डाटा संपण्याचं कारण मला कळतं काहीतरी चालू आहे मध्ये. हां, मग काहीतरी जर का चालू असेल तर हे नेट लगेच सगळं उडून देईल, त्यापेक्षा मी वायफाय चालू करतो. मग आता बघा, आता काय असते बरं का, आपण जर बघायला गेलो तर काय दिसतोय, मी स्टॅटिकली डिटर्मिनंट फ्रेमबद्दल सांगतोय. तिथे मी तुम्हाला बोलतो की काही बेसिक रिक्वायरमेंट आपल्याला असतात. जसं की काय बरं का, मला जे ना थिटा आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या पॉईंटला किती होईल याचं मी थोडंसं नॉलेज इथं काढून घेत असतो. हे आपलं चॅप्टर तर नाही आहे, पण एक बेसिक नॉलेज आपण इथून काय करूया लागणार आहे थोडंसं, त्यामुळे आपण हे करून घेऊ. जर का समजा एखादा कॅन्टिलिव्हर बीम असेल, राईट, आणि या कॅन्टिलिव्हर बीमच्या एंडला जर का समजा मुवमेंट अप्लाय केली असेल तर काय विषय होईल. हे कॅन्टिलिव्हर बीम आहे, या कॅन्टिलिव्हर बीमच्या जर का समजा इथं मी लोड अप्लाय केला असेल तर काय होईल, बरोबर. नंतर पुढे जर बघायला गेलो तर कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि याच्या जर का समजा आपण याच्या एंडला जर का समजा आपण बीम झाला, ज्याचं याच्यावर जर का युडिएल लावला तर काय होईल. आणि कॅन्टिलिव्हर बीम असेल आणि याच्या जर का आपण अशी त्रिकोणी युडिएल जर का लावली असेल तर इथं काय होईल, व्हीव्हीएल लावली असेल तर काय होईल. अशा पद्धतीने आपल्याला थिटा आणि डेल्टाच्या व्हॅल्यू जे काय आहेत लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. मग लक्षामध्ये घेऊ बरं का. आता काय तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही आहे, तुम्ही काय करणार लक्षात घ्यायचं. कधी पण तुम्ही किती पण हे करा, तुम्ही फ्रेम शिका, तुम्ही बीम शिका, तुम्ही कॅन्टिलिव्हर बीम बघा, तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम बघा, कोणत्या पण प्रकारचा बीम बघून घ्या. जो काही स्लोप होणार आहे कोणत्या पण जॉईंटला, जो काही स्लोप म्हणजे काय बरं का, सुरुवातीला होता असा झाला आहे असा. मग सुरुवातीपासून जो काही अँगल हे झाला असेल ना त्याला म्हणतो आपण स्लोप. लक्षामध्ये समजा एखादा मेंबर आता हा सुरुवातीला कसा होता असा होता, आता काय झालं बरं का, असा वागून गेला. मग तुमच्या लक्षामध्ये घ्या, आता मला जर का स्लोप विचारलं कोणीतरी इथे स्लोप किती असेल, मग तुम्ही काय करणार, सुरुवातीपासून ना तो सुरुवातीला होता तसाच, आता पण इथं पण काय तसाच आहे, त्यामुळे स्लोप काय होऊन जाईल, इथं 0 होऊन जाईल. तर प्रत्येक पॉईंटला जर तुम्हाला स्लोप काढायचा त्याचा मिनिंग काय होत असतो, की सुरुवातीला तो होता कसा, ओरिजिनल लाईन होती ना, मग त्या पॉईंटला ओरिजिनल लाईन मारून घ्यायची. हे बघा, हां, आता समजा मला इथला स्लोप विचारतात, कुठला पण इथला स्लोप. मग मी काय करणार बरं का, सुरुवातीला तो आडवा होता, मग आता आडव्याच्या रिस्पेक्टने किती झाला, हा झाला माझा स्लोप. तो आडव्याच्या रिस्पेक्टने किती झाला, सुरुवातीला होता काय आणि आता झाला काय. तर सुरुवातीला जसं असेल तशी लाईन मार्क करून द्यायची, आता झाला काय त्याची स्ट्रेट लाईन मार्क करून तुम्ही काय करून टाका, टँजंट मार्क करून तुम्ही काय करू शकता, स्लोप मेजर करू शकता. तर मी काय बोललो तुम्हाला, की कोणती पण केस असू दे, एनी ऑफ केस, कोणती पण केस असू द्या, त्या सगळ्या केसमध्ये तुम्हाला काय लक्षामध्ये येईल, की सगळ्या केसमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येत असते, ती म्हणजे काय की थिटाची जी काही डिग्री आहे मॅक्झिमम डिग्री ती 3 असणार आणि डेल्टाची जी काही मॅक्झिमम डिग्री आहे ती 4 असणार. याच्यापेक्षा दुसरं काही राहणार नाही. म्हणजे असं कधी दिसणार नाही तुम्हाला, की एखाद्या ठिकाणी तुम्ही डिस्प्लेसमेंट जे होते, एखाद्या मेंबरचं जे डिस्प्लेसमेंट होते तर त्याची डिस्प्लेसमेंटची डिग्री तुम्हाला 5 दिवसाला भेटेल, असं कधीही होणार नाही. तर 4, 3 जे काही डिस्प्लेसमेंट आहे त्याची डिग्री तुम्हाला 4पेक्षा कमी दिसायला भेटेल, पण 4पेक्षा जास्त डिग्री दिसायला भेटणार नाही. ही वाली केस आपली होती, राईट. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, तो झालं आणि याची डिग्री किती 3 हे झाले. आता आपण काय करत असतो, आता इथं मी मुवमेंट अप्लाय करणार आहे, राईट. इथं मी लोड अप्लाय करणार, याला डब्ल्यू म्हणतो. इथं मी छोटा डब्ल्यू अप्लाय करणार, इथं मी छोटा डब्ल्यू अप्लाय करणार, राईट. कारण की ती UDL आहे UVL आहे त्याच्यानुसार. मग आपण काय करतो, आता हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे, टिपोर असायला पाहिजे, हे सगळे फॉर्म्युले टिपोर असायला पाहिजे, ठीक. कोणी याला ट्रिक शोधतं, ट्रिकनुसार करा नंतर, ठीक. आता बघा बरं का, मी काय करतो, आता एम आहे ना, इथं ML/EI करून टाकतो, राईट. इथे येतो, इथं जर बघायला गेलो तर इथं मी काय करून टाकतो बरं का, तर इथं मी ML/EI हा झाला माझा पहिला रो, ही पहिली रो भरून टाकली, पहिली रो म्हणा, राईट. अशा पद्धतीने तो जो काही कॅन्टिलिव्हर बीम होता त्याच्या फ्री एंडला मी मुवमेंट लावतोय आणि त्यासाठी मी जे काही ना त्यासाठी मी स्लोपची व्हॅल्यू काय सांगतोय, ॲक्च्युली सांगितली नाही, मी फक्त लिहून ठेवले. आता ML/EI अशा पद्धतीने. खालच्यासाठी पण मी तेच करतो. आता डब्ल्यू अप्लाय केलं म्हणून काय करतो मी, डब्ल्यू जर का मी अप्लाय केला असेल तर WL बाय ठीक आहे, WL/EI. इकडे पण मी सेम ते काय करतो, WL/EI, राईट. इकडे आता डब्ल्यू अप्लाय केलं तिथे काय करतो, छोटा WL/EI, राईट. इकडे करतो छोटा WL/EI,
राईट. खाली येतो, जर मी बघायला गेलो तिथे काय येईल बरं का, इथे ते सेम WL/EI, WL/EI. आता मला काय करायचं आहे, फक्त कोइफिशियंट बॉटम आणि वरती न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कोइफिशियंटला जॉईन करायचे. कशा पद्धतीने बघा, गंमत बघा. आता प्रत्येकाचा क्रम आहे सगळ्यांचा. कोणाकोणाचा क्रम कसा आहे बघा. तो याचा 1 नंबरचा क्रम आहे, राईट. याचा 2 नंबरचा क्रम, याचा 3 नंबरचा क्रम, याचा 4 नंबरचा क्रम. तो अशा पद्धतीने मला दिसायला भेटते. तर विसरल्यानंतर जे की कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतात हे दिसायला भेटतं. आता गंमत बघा, इथं जर तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का, या बघा, जर थिटाची डिग्री हायवेली केस झाली ना, कशाची, कॅन्टिलिव्हर बीम विथ अ मुवमेंट अप्लाइड ॲट द फ्री एंड. तर जर का समजा थिटाची डिग्री जर का 1 असेल ना, तर त्याच केसमध्ये याच्यामुळे येणारा जो डिस्प्लेसमेंट असेल ना, त्याची डिग्री 1 वाढून जात असते. काय बोललो मी तुम्हाला, जर थिटाची डिग्री जर का समजा 1 असेल, काय असेल सांगतो मी तुम्हाला. तर तुम्हाला दिसायला भेटेल की त्याच केसमधला जो डेल्टा येणार आहे ना, त्याची डिग्री 1 वाढून जात असते. याचा अर्थ तुम्हाला लगेच लागून देईल. आता या केसमध्ये बघा, मी काय करतो, जो काही आपला पहिला याच्यामध्ये थिटा येणार आहे तो ML/EI असतो, हा एवढाच असतो, झाला, राईट. आता तुम्हाला काय करायचं आहे की मुवमेंट अप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती होईल, डिस्प्लेसमेंट कशी होईल, अशा पद्धतीने, राईट. तर डिस्प्लेसमेंट किती येईल बरं का, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट हे असतं आहे. आता बघा, हा जर एलची पॉवर बघायची, एलची डिग्री जर का 1 असेल ना, तर त्याच्या डिस्प्लेसमेंटची डिग्री किती होऊन जाईल, इथे 2 असेल. इथे किती असेल, 2 असेल. दुसरा, आता मी काय करणार, जर मला डेल्टा काढायचा असेल तर मी काय करणार, डेल्टा जर मला काढायचा असेल तर क्रम किती त्याचा 1, तो 1 जर का क्रम असेल तर मी ते काय करतो माहिती आहे का, 1चा फॅक्टोरियल प्लस 0चा फॅक्टोरियल. मी खोडून का हे काय करतो मी ना, वाढवतो बरं का. मी काय करतो, याला असं करतो बघा, तसंही तो प्रॉब्लेम होतो, राईट. हां, तर मी काय बोललो, याचा थिटा किती आणला, मी थिटा आणला ML/EI, हा झाला त्याचा थिटा. परंतु डेल्टा जो असतो, हा डेल्टा 1 जास्त असतो म्हणे, बरोबर. तर मग काय बरं का, 1 जास्त असतो म्हणजे ML² होऊन जाईल तो. आणि आपण काय करत असतो, यांचा क्रम आहे 1, यांचा नंबर किती आहे 1. जर 1 असेल तर मी काय करणार, 1चा फॅक्टोरियल प्लस ज्याचा मागचा कोण असेल 0चा फॅक्टोरियल इंटू EI, अशा पद्धतीने करत असतो. ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे. ही स्टेप तुम्हाला फॉलो करायची. लक्षात घ्या, काय काय सांगितलं मी तुम्हाला. इथं काय असतो आपला, इथं जर बघायला गेला तर क्रमचा इथं क्रम असेल, इथं क्रमचा फॅक्टोरियल असेल, राईट. इथं क्रमचा फॅक्टोरियल असेल. हा फॉर्म्युला तुम्हाला जर का वापरला तर तुम्हाला कम से कम हे 4 फॉर्म्युले कधी जिंदगीमध्ये विसरणार नाही, तुम्ही तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. तर काय काय बोललो बरं का मी, जर तुम्हाला थिटा काढायचे असेल या कॅन्टिलिव्हरच्या केसमध्ये, तर तुम्ही काय करणार, जो तुम्ही लोड अप्लाय करतायत तो L/EI करून टाकायचा. याचा नंबर 1 असेल तिथे 1 ठेवायचा, /1 फॅक्टोरियलने मल्टिप्लाय करून द्यायचं. आणि डेल्टा कसं काढणार मी, डेल्टा कसं काढतो, याचा पुढचा घर 1 घेऊन घ्यायचा, राईट. आता इथे 1 जर असेल क्रम तर याचा पुढचा 2 होऊन जाईल. आणि बॉटमला काय करतो मी, याचा क्रम किती 2 आहे ना, तो सॉरी याचा क्रम किती 1 आहे ना, 1, तो 1 फॅक्टोरियल प्लस 0 फॅक्टोरियल असं मी करून टाकणार, इंटू EI मी करून टाकणार. अशा पद्धतीने मला उत्तर काय भेटून जाईल बरं का, डेल्टा. तो डेल्टा = येऊन जाईल ML², 1चा फॅक्टोरियल 1 असतो आणि 0चा फॅक्टोरियल पण 1च असतो, तर 2EI येऊन जाईल. हा झाला डेल्टा. त्या पहिल्या केसमधला डेल्टा हा येऊन गेला आणि पहिल्या केसमधला थिटा हा येऊन गेला. तो थिटा म्हणजे कसं बरं, मी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला इलॅस्टिक करून. जर बघायला गेला ते बघा अशा पद्धतीने. मग तुम्ही विचार करा, इथे डिफ्लेक्शन होतं एवढं, राईट. इथे डिफ्लेक्शन थिटा किती होते, पहिले होता तो आडवा म्हणजे असा, राईट. आणि अशा पद्धतीने ते आहे, तो आडवा होता पहिले, तर आता हा बघा, हा वाला असतो तो स्लोप, हा झाला स्लोप त्याचा, राईट की नाही. हा स्लोप, तो हा स्लोप किती आहे याला म्हणतो मी थिटा, राईट. आणि हे आहे आपला डेल्टा, हा आहे आपला डेल्टा. तर मुवमेंट अप्लाय केल्यामुळे अशी केस बनत असते, तुम्हाला माहिती आहे. आणि वाली डायग्राम बनते, हे आपण आपल्या केसमध्ये इलॅस्टिक कवर काढून दाखवली होती तुम्हाला मी, त्या केसमध्ये असं होईल. आता मी दुसरा क्रम जेव्हा सांगेल तुम्हाला तेव्हा आरामशीर कळून जाईल की मी करतोय काय नेमकं, राईट. आता दुसरा क्रममध्ये होता काय, दुसरा क्रममध्ये चेक करून बघा, आपले कॅन्टिलिव्हर बीम विथ अ पॉईंट लोड ॲट दिस एंड, याला मी W म्हणतोय. अशा पद्धतीने होता, राईट. हे त्याची लेंथ आहे, ही त्याची लेंथ आहे, बरोबर. तर मागच्या याच्यामध्ये लेंथ दाखवून द्या, लेंथ होती. आता मी काय करणार, याचा थिटा काढणार. थिटा काढण्यासाठी मी तुम्हाला काय बोललो बरं का, थिटा काढण्यासाठी बोललो मी पहिले पद्धतशीर WL/EI लिहून घ्यायचा, राईट. लिहिला. आता काय करायचं, याचा 2 नंबरचा जर का क्रम असेल तर इथे 2 लिहून द्यायचं, /2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल किती येतो रे, 2 फॅक्टोरियल 2 येतो. हा झाला आपला थिटा, हा काय झाला आपला थिटा. तो झाला का, काय जर गडबड झाली, 1 मिनटं. हां, तो हा काय झाला बरं का, आपला हा थिटा होऊन गेला, थिटा PL²/2EI बरोबर असेल, राईट. तो हा झाला आपला थिटा. नंतर मी काय करणार बरं का, आता मला काय काढायचं आहे, याचा डेल्टा काढायचा आहे. याचा काय काढायचं आपल्याला, डेल्टा. तर मी काय करणार, मला माहिती आहे की L जर इतकं थिटा जर का 2 असेल तर हा काय होऊन जाईल, 3 होऊन जाईल. आणि मला काय करावं लागतं, आता बघा 2 नंबर असेल तर 2 नंबरचा मला फॅक्टोरियल घ्यावा लागेल आणि त्याच्या मागचा 1 फॅक्टोरियल घ्यावा लागेल. अशा पद्धतीने मी काय करणार, याचा EI. सो डेल्टा = व्हॉट, डेल्टा = WL³/3EI.
हा होऊन जाईल त्याचा डेल्टा. कळाला का काय केलं मी तर जेव्हा तुम्ही डेल्टा काढतायत ना, तर तुम्हाला पहिले थिटाचं माहीत असायलाच पाहिजे, राईट. थिटा माहीत असायला पाहिजे. किंवा काय करायचं डेल्टा काढायचं. समजा तुम्हाला फक्त या बीमचा डेल्टा काढायचा, याचा क्रम किती असतो म्हणे दुसरा. तो दुसरा असेल तर तुम्ही काय करणार, त्याचा पुढचा घर घेऊन घेणार, राईट. आणि दुसरा फॅक्टोरियल प्लस 1 फॅक्टोरियल असं करून तुम्ही मागचं काढून घेणार. याचा डेल्टा किती येईल, WL³/3 आहे. तो WL³/3 आहे. आलं लक्षात. हळूहळू कळेल ते. आता अजून तिसरा जेव्हा गेल तेव्हा कळून जाईल थोडंफार, तिसरा चौथा. ठीक. आता मी काय घेतो बरं का, तिसरी केस घेतो. तो तिसरं मी काय घेतो, हवाला बीम आहे माझा. नवीन सांगेल वाटतं, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला नसेल कळत तर वहीवरती लिहू पण नका, रफ लिहायचं. मग आता बघा, अशा पण UDL टाकलेले. आता UDLची व्हॅल्यू इथं W दिलेली. तुम्ही आता थिटा काय काढणार, थिटा काढत असताना त्याचा जेवढा क्रम असेल, आता याचा क्रम किती असतो, सो इथे काय असेल, काय होतं पेन का चालत नाही, अरे एक मिनटं. पेन का चालत नाही रे, एक मिनिट. हां, तर लक्ष द्या काय म्हणत होतो, की आपण जर बघायला गेलो तर काय सांगितलं बरं का, की जर का समजा आता जर तिसरी केस होती, तिसरा नंबर, राईट. हा तिसरा नंबर होता. UDL टाकला मी त्याच्यावर, UDL टाकला. तिसरा नंबर जर का असेल तर थिटा काय येतो आपला, थिटा = तिसरा नंबर /3 फॅक्टोरियल इंटू EI. हा झाला आपला थिटा. आणि जर मला केसमध्ये डेल्टा काढायचं तर डेल्टा जो असतो तो एकाने जास्त असतो. म्हणजे काय, WL⁴, हा वरती 4 होऊन गेला, / याचा नंबर तिसरा आहे तो 3 फॅक्टोरियल प्लस त्याचा मागचा फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू EI. अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला येऊन गेला, राईट. मग काय येईल बरं का हे तुम्ही जेव्हा हे आता मी पहिल्यांदा सांगतोय म्हणून, पण जसं आपण प्रॅक्टिस करत जाणार नाही तुम्हाला फॉर्म्युला असला काढायची जरूरत नाही पडणार, राईट. मग काय येईल बरं का, तो थिटा तर येऊन गेला. डेल्टा काय येऊन जाईल बरं का, WL⁴. हा 3चा फॅक्टोरियल किती झाला, 3चा फॅक्टोरियल किती असतो, 3 × 2 = 6 आणि हे 2 8, तो 8 EI येऊन जाईल, राईट. तो WL⁴/8 EI इथं काढून घेतो डेल्टा. WL⁴/8 EI हा झाला. आणि थिटा किती आणला आता, थिटा = WL³/3 फॅक्टोरियल ना, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती, 6 EI. तो थिटा झाला, हा डेल्टा झाला. कळाला का, कळतंय का काय चाललंय ते. हे बघा, पहिल्या क्रममध्ये कोण असतो, हा असतो आपला मुवमेंट, राईट. काही तर मुवमेंट. दुसऱ्या क्रममध्ये कोण होता, दुसरा होता पॉईंट लोड. तिसरा होता UDL. चौथा होता UVL. हे 4 केस आहेत. हा नंबर 1, हा नंबर 2, हा नंबर 3, हा नंबर 4, राईट. आता मी काय काढतो याचा थिटा. तो थिटासाठी फॉर्म्युला काय सांगितला मी, समथिंग जे असेल ते समथिंग L/EI असं करून घ्यायचं, राईट. डोक्यावरती क्रम ठेवायचा, / फॅक्टोरियल काय करून टाकायचा, तर क्रमचा फॅक्टोरियल करून घ्यायचा. हा असा थिटा आपल्याला भेटत असतो. जेवढा क्रम असेल, आता उद्या क्रम का होता 1, तुम्ही खाली काय करणार, 1 फॅक्टोरियल करणार. तो थिटा मी अशा पद्धतीने काढतो. पण याचा डेल्टा कसा काढणार बरं का, मी याचा डेल्टा कसा काढणार, एलला काय करणार, एका डिग्रीने पुढे वाढून घेणार, डिवाइड बाय त्याचा जो क्रम असेल तो क्रमचा फॅक्टोरियल प्लस त्याच्या मागचा फॅक्टोरियल इंटू EI करून टाकेल, असा डेल्टा येईल. कळाला काय, 4 कसे काढतो मी तर बघा बरं का, पेन चालून बघा. चला आता कोणतरी माईक ओपन कर, नेहा माईक ओपन करून सांग मला माईक ओपन करून सांग. हां सांग, याचा क्रम कितवा, दुसरा क्रम. तो थिटा काय येईल बरं का, थिटा येईल सांग, EI, राईट. तर याचा मिनिंग काय होतं, WL²/2 चा फॅक्टोरियल किती असतो, 2च असतो, EI. आलं लक्षामध्ये. भागेश्वरी क्लिअर झाला का थिटा, राईट. आता डेल्टा सांग तू भाग्यश्वरी, तू डेल्टा सांग आता डेल्टा काय येईल याचा, डेल्टा काढण्यासाठी WL³ हां आणि 2चा फॅक्टोरियल प्लस 1चा फॅक्टोरियल, बरोबर, राईट. तो जो वाला क्रम आहे तो फॅक्टोरियल प्लस त्याचा मागचा फॅक्टोरियल. आता हे करत तर आपण गेलो इथपर्यंत, हे तुम्हाला काढता आलं, राईट. आणि तुम्ही लिहून पण टाकलं. आता लक्षामध्ये येईल आपल्या काय, समजा आता चौथा बाकी ना, चौथा बाकी. आज चौथ्यामध्ये बघा काय विषय होतो.
आता बघा याचा थिटा जर काढायचा चौथा आहे ना, तर मी काय करणार WL⁴ राईट इथपर्यंत आला डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल. चला सांगा बरं का हा थिटा बरोबर आहे का? हा थिटा बरोबर आहे का? बरोबर असेल का? चौथा क्रम आहे बरोबर आहे ना, चौथा क्रम आहे WL⁴ बरोबर आहे का नाही? हा कुलदीप बरोबर आहे. राईट. पण तुम्हाला मी चौथा क्रम. अगोदरच बोललो होतो की थिटाची पॉवर कधी पण चौथी राहणार नाही. थिटाची पॉवर किती राहील फक्त? थिटाची पॉवर म्हणजे काय? थिटामध्ये असणारा जो यल आहे ना त्याच्याबरोबर भर देतो आपण, त्या यलची पॉवर कधी पण 4 राहणार नाही. त्याची पॉवर फक्त मॅक्झिमम 3च राहील. तो थिटाची मॅक्झिमम पॉवर 3 असते, डेल्टाची मॅक्झिमम पॉवर 4 असते. मग मी तर थिटा इक्वल टू 4 लिहितो. याचा अर्थ काय झाला आहे? हा 4 नाही राहणार. हा किती राहील? हा मॅक्झिमम 4 जर असेल तर तुम्हाला किती घ्यावं लागेल? 3च घ्यावं लागेल. सो WL³ डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल तर काही चेंज नाही. 4 फॅक्टोरियल जसा तसा राहील. हा येईल त्याचा थिटा. क्लिअर झाला का पॉईंट? हा त्याचा थिटा येईल. कळाला का? तुम्हाला माहिती आहे ना थिटाची मॅक्झिमम पॉवर जी असते एलची ती कधी पण 3च असते गड्या. इथं तर 4 येऊन गेली, मग तुम्ही 3 करा. खालचा जो आहे तो तसाच राहील. इथं काही प्रॉब्लेम नाही. आता थिटा आला. आता थिटा जर का समजा हा येतोय तर याच्यावरून तुम्ही डेल्टा काढू शकतात. कसा? तो डेल्टा इज इक्वल टू काय? WL हा 3 होता राईट की नाही? थिटा 3 आहे तर आता इथं हा काय होईल? 4 होऊन जाईल. हा काय होऊन जाईल? 4 होऊन जाईल. डिवाइड बाय काय करणार तुम्ही? सो WL याचा पुढचाच घ्यायचा बरोबर 4 डिवाइड बाय काय करणार बरं का मी आता? याचा नंबर चौथा होता. सो 4 फॅक्टोरियल प्लस 3 फॅक्टोरियल इंटू EI हे काय होतं? इंटू EI. क्लिअर झाला काय? चारही फॉर्म्युले सांगा पटकन. तर तुमच्या भाषेत लिहून घ्यायची की थिटाची मॅक्झिमम पॉवर 3 असते, डेल्टाची मॅक्झिमम पॉवर 4 असते. कधी कधी MCQ पण बनवून दिल तो तुम्हाला असा. ठीक, ते तर पुढे जाऊन शिकायचं जे, पण हे जसं बेसिकली रिक्वायरमेंट होती म्हणून मी तुम्हाला सांगून दिली. आता हे झाले आपले कॅन्टिलिव्हर बीम. आता मी सिम्पली सपोर्टेड घेतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला लिहून देतो. समजा हा जो काही आहे आपला, हा आहे आपला आता सिम्पली सपोर्ट बीम विथ दी UDL. सो विथ द UDL अशा पद्धतीने आपल्याला दिले सिम्पली सपोर्टेड बीम विथ द UDL. दुसरी केस तर याचा जो काही डेल्टा येईल. आता डेल्टा म्हणजे कोणता? असा बीम वागतोय खाली, हा जो काही आहे हा त्याचा डेल्टा असतो. मग हा डेल्टा मॅक्झिमम किती दिसायला भेटेल इन केस ऑफ द UDL? तो हा असतो हा डेल्टाच्या अगोदर थिटा काढून घेऊ. थिटा इज इक्वल टू असतो इथं WL³ W म्हणजे कोणता? UDLचा. हां, सो WL³ अपॉन 24 EI राईट. सो थिटा इज इक्वल टू WL³ अपॉन 24 EI होऊन जाईल. आणि याच केसमध्ये जर का डेल्टा मी काढायला गेलो तर डेल्टा किती निघून येईल बरं का? तो डेल्टा असेल आपला 5 डिवाइड बाय 384 WL⁴ याचा एक घर पुढे जाईल. WL⁴ लक्षात घ्यायचं. ज्याचा थिटा 3 असेल ना 100% हा 4च असेल. याच्यावरून ऑप्शन इलिमिनेट होत असतात माहिती आहे का? 384 EI 384 EI हा असेल आपला याचा थिटा आणि हा डेल्टा. लिहून घ्या पटकन. ठीक, 5 डिवाइड बाय 384 5 WL⁴ डिवाइड बाय 384 EI हा झाला डेल्टा. WL³ डिवाइड बाय 324 EI अशा पद्धतीने झाला राईट. आता मला काय करायचं बरं का? आता मी काय करतो? पॉईंट लोड अप्लाय करतो. सो सिम्पली सपोर्टेड बीम विथ अ पॉईंट लोड. जर पॉईंट लोड अप्लाय केला तर आता मला काय दिसायला भेटेल? इथं आहे आपला डेल्टा, इथला काढायचा मला थिटा, हा थिटा. हे दोघं थिटा सारखेच असतील. UDLच्या केसमध्ये पण दोघं थिटा सारखेच असतील, पॉईंट लोडच्या केसमध्ये पण दोघं थिटा सारखेच असतील. मग थिटा किती येईल बरं का? ते कळून जाईल पुढे दोन. फक्त हे फॉर्म्युला लिहून काढा तुम्ही. आता थिटा इज इक्वल टू किती असेल? तर या केसमध्ये थिटा जर बघायला गेला, समजा हा लोड लावला मी W, कॅपिटल W. तो W लेंथ आहे या बीमची पूर्ण L. सो देअरफॉर काय? WL² डिवाइड बाय 16 EI. याला मी याचे बी तरीके काढलेले आहेत पण मी इतक्यात सांगत नाही आता, येऊ द्या. तो WL² बाय 16 EI आणि इथं काय असेल? Y. इथं Y जर काढायला गेला, Y मीन्स डेल्टा. तो डेल्टा किती होऊन जाईल? डेल्टा इज इक्वल टू एक घरपुढे जावं लागेल मला WL³ डिवाइड बाय 8 याला गुणाकार करतो मी 3. तो 16 का 48 EI. अशा पद्धतीने आपल्याला काय हे दिसायला भेटत असतं. तो आज आला थिटा इज इक्वल टू WL² डिवाइड बाय 16 EI, डेल्टा इज इक्वल टू WL³ अपॉन 48 EI. हे झालं अशा पद्धतीने क्लिअर. ओके, तो इथपर्यंत आलो. पुढे अजून काय बरं का? अजून एक बीम आहे. हा फेमस फॉर्म्युला आहे. हां, आता इथे काय कोणता? जर समजा हा आपला काय आता बीम आहे आणि या बीमवरती वरून लोड न टाकता इथं अशी मुवमेंट लावून दिली, बाहेर एक्सटर्नल अशी मुवमेंट लावलेली. जर एक्सटर्नल अशी काहीतरी एक मुवमेंट कपल लावलेली असेल तर त्या केसमध्ये आपला थिटा आणि डेल्टा काय असेल? जर डेल्टा वगैरे दिलेला नाही तर आपण काय काढलं आहे? फक्त थिटा लक्षात घेतोय. तो थिटा किती? इथं जर बघायला गेलात ना, जिकडे मुवमेंट लावतोय ना तिथे थिटा जास्त असतो. आणि किती असतो बरं का तो थिटा? जिकडे मुवमेंट लावताय तिकडचा थिटा सांगतो मी. याला म्हणतो मी थिटा 1 राईट. असं असेल ना, असं. आणि इथं असेल आपला थिटा 2. तो थिटा 1 किती असेल बरं का? जिथं मुवमेंट अप्लाय करतोय तिकडचा थिटा 1 असतो आपला ML/3 EI.
राईट. आणि पलीकडचा जिकडे मुवमेंट नाही तो काय असणार आपला ML/6E आहे. ML/6E आहे. ही झाली ही वाली एक केस. आणि एक लास्टवाली केस आहे जी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची. कोणती तर बघा, हे सध्यासाठी लागणार आहेत म्हणून मी लिहून देतोय. नंतर आपल्याला आणि काही नाही, काही गरज पण पडत नाही, नंतर हे आपोआप येऊन जातं. इथं पण मुवमेंट एमच आहे, इथे पण मुवमेंट एमच आहे. दोघं ठिकाणी मुवमेंट जर का समजा एम असतील तर निघणारा जो काही स्लोप आहे तो स्लोप सारखा दिसायला भेटणार हा एमची. तो काय बरं का, काय स्लोप असेल तो थिटा असणार, कॉमन थिटा. थिटा इज इक्वल टू व्हॉट, थिटा इज इक्वल टू ML/3 आहे, ML/2 आहे. झाले ते सगळे फॉर्म्युले लिहून रे. क्लिअर झालेत? काही अडचण आली काय या फॉर्म्युल्यामध्ये? फॉर्म्युले लिहून काढलेत ना तुम्ही? ओके. आता आपण पुढे घेऊ एक्झाम्पल. सो आता आपल्याला इलॅस्टिक कर्व शिकायचं आहे. इलॅस्टिक कर्वमध्ये थोडीफार रिक्वायरमेंट असते या फॉर्म्युल्यांची, त्यामुळे मी आताच लिहून टाकलं की चल बाबा आता जर का लिहून टाकलं, पुढे अजून जो काही आहे तिथपर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि याच्यावरती तुम्हाला कम से कम 10 मार्क MPC देते डायरेक्ट. किती? 10 मार्क. मागच्या वर्षी पेपरमध्ये आलेत की नाही मला काही आठवत नाही, परंतु त्याच्या मागच्या वर्षी मी जेवढे काही पेपर बघितले, सॉम झाला, एसे झाला, या दोघांमध्ये असतात बरं काय, स्लोप आणि डिप्लेशन. हेच फॉर्म्युले जे तुम्हाला मी लिहून दिलेत ना आता 6-7, याच्यापैकी जवळजवळ डायरेक्ट सॉममध्ये 3 क्वेश्चन असे येऊन जातात आणि एसेमध्ये अजून 2 क्वेश्चन. तो 5 क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला याच मी जे लिहून दिले 6 फॉर्म्युले याच्यावरून राहतात. तुमचे 10 मार्क फिक्स होऊन जातात, डायरेक्ट 10 मार्क फिक्स होऊन जातात. ठीक. तुम्हाला बघा बरं का क्वेश्चन. आणि तुम्हाला इतर परीक्षेमध्ये पण का, तुम्ही इतर परीक्षेमध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले कॅन्ट्रोलर बीम विथ पॉईंट लोड जर टाकला तर स्लोप किती असणार, डिप्लेशन किती असणार, तुमचा क्रम लक्षात ठेवायचा आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. आणि काही कन्सेप्ट लावून त्याचं पण काही गरज पडत नाही. तुम्ही जर का पुढच्या पद्धती शिकल्या तर डायरेक्ट बघताच उत्तर सांगून देतो. तर क्वेश्चन बघा. आता मला सांगितलेलं आहे की अशी एक फ्रेम आहे, ही वाली फ्रेम. चला सांगा बरं का इथं DSI किती येईल रे? आणि इथं लोड लावला इथं, राईट, हवाला लावून दिला. आता इथं याच्याबद्दल डिस्कशन करा. सो जो काही दिसायला भेटतोय मला स्टॅटिकली डिटर्मिनंट बिंब फ्रेममध्ये मी पहिलं उदाहरण घेतलेलं आहे. हा क्वेश्चन आहे आपला, राईट. क्वेश्चन काय आहे की एक फ्रेम आहे आणि तिथं आपण काय करून P असा लोड लावून दिलेला आहे, राईट. याची लेंथ आहे L आणि या पूर्ण उभ्याची पण लेंथ किती आहे L आहे, तो L दिला आहे. आता तुम्ही मला सांगा की याचा DSI की काय येईल? DSI काय येतो याचा? तो 3 - 3 किती येतोय? 0 येतोय, राईट. 3 - 3 किती येतोय? 0 येतोय. सरळ करा आणि त्या कन्सेप्टने जा. 6 मधून 3 गेले 3. तुम्हाला DSI काढायचं विसरून गेले काय तुम्ही? 3. तो इथे काय असेल? इथं 3 असेल. मग इथं जर का गेला त्याला कापला, इथे काय असेल? 0. इथं काय असेल? 0, राईट. पुढे जर बघायला गेलं या जॉईंटला आलो, या जॉईंटला जर बघायला गेलं तर रिॲक्शन किती आहे? 0 आणि इक्विलिब्रियम इक्वेशन किती? 3. तो इथे किती असेल? -3. तो इथं -3 असेल. मग 3 मधून 3 गेले 0. तो याचा DSI किती होईल? 0. तो DSI जर का समजा 0 आहे तर डिटर्मिनंट आहे, एवढी बात कन्फर्म झाली. तर डिटर्मिनंट फ्रेम आहे. आता या डिटर्मिनंट फ्रेमचे तुम्हाला काढायची काय, तुम्हाला फाइंड आउट करायची याची फाइंड आउट करायची तुम्हाला इलॅस्टिक कर्व. तो इलॅस्टिक कर्व कशी आता बघा. तर बघा इथे लोड लावला आहे P. आता P एवढा लोड लावल्यावरती काय बिहेवियर काय होणार आहे हे आपल्याला कम से कम समजून घ्यायला पाहिजे. फ्रेममध्ये जो काही हा जॉईंट असतो, हा जॉईंट रिजिड असतो. याचा मिनिंग काय होतो माहिती आहे का रे? जॉईंटचा मिनिंग, जर जॉईंट रिजिड होतं असेल ना तर याचा मिनिंग असा होतो की अख्ख्याचा फिरेल तर जर त्याच्यावरती जॉईंटवरती जर का लोड लागत असेल किंवा कुठे बी लोड लावा तुम्ही तर फिरेल कोण? फिरेल अख्खाचा अख्खा जॉईंट फिरेल. म्हणजे काय समजा आता मी काय केली, एक लोखंडाची पट्टी आणि ते यांना मी रिजिड जॉईंट केले. रिजिड जॉईंट म्हणजे वेल्डिंग करून टाकले. आता जर का समजा मी इथं लोड जर का लावला ना तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हा पुरा जॉईंट फिरून जाईल. असं नाही होणार की हा बेंड होईल, हा बेंड नाही होणार. अख्खाचा अख्खा जो आहे ना, अख्खाचा अख्खा येईल. म्हणजे काय, जर समजायला फिरवला ना मी ते असे होऊन जातील. असं लोड लावायचे असं होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य काय की 2 मेंबरमधला जो हा अँगल होता हा 90 डिग्री, लोड लावल्यानंतर पण तो 90 डिग्री. याचा अर्थ फिरला कोण? जॉईंट घुमलेला आहे, मेंबरने घुमला. कोण घुमला? जसा जॉईंट ना तो पुरा जॉईंट घुमून गेला मेंबर सकट, राईट का. सो मेंबर सकट जो की ना पुरा जॉईंट घुमून गेला, याला म्हणतो आपण रिजिड जॉईंट. तर रिजिड जॉईंट म्हणजे काय बरं का, की आता जसं की याला जर का मी म्हणतोय की लोड लावतोय मी म्हटल्यावरती आपला जॉईंट फिरून जाईल म्हणजे काय, मेंबरमधला अँगल मेंटेन राहतो. तो रिजिड जॉईंटच्या केसमध्ये आपला जॉईंट घुमून जात असतो. जे मेंबर असतात त्या मेंबरमधला अँगल पहिले जो होता तोच राहतो. मग कसं होईल बरं काय, इथं जर का समजा आपण असं लोड लावतोय तर तुम्हाला काय दिसायला भेटेल? अशा पद्धतीने काहीतरी येईल ते. राईट. आता बघा हा गेला असा वाकून, हा असा वाकून गेला आणि नंतर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, अशी वाली कहाणी.
तर असं काहीतरी होणार आहे, एवढी बात मला दिसायला भेटते. काय होतं आहे बरं का, सुरुवातीला जो काही होता एवढा मोठा नको काढायला पाहिजे होता. समजून घ्या तुम्ही गोष्टींना काय चाललं आहे. तर इमॅजिन, ज्याचं जे काही इमॅजिनेशन जास्त भारी असेल तो जो की या गोष्टीला व्यवस्थित क्लिअर करून टाकत असतो. बघा आता आपण इथपर्यंत दाखवू. तो अगोदर तो तसा होता, आता जर त्याला ढकलला तर ढकलल्यामुळे तो काय होऊन जातोय, ढकलल्यामुळे जो काही आहे तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा बरं का, की इथं जर का आपण फोर्स लावला, असा जर का फोर्स लावला पी एवढा फोर्स, तर नक्कीच तो जे ना असा होऊन जाणार आहे. काय होणार आता, इथं जे काही अँगल होता हा होता 90 डिग्री, हे झाल्यानंतर तो काही इथला अँगल पण किती असणार, 90 डिग्री असणार. परंतु तुमच्या लक्षामध्ये येईल काय बरं का, तुमच्या लक्षामध्ये येईल काय, की यार हे झाली त्याची इलॅस्टिक कर्व, ही झाली इलॅस्टिक कर्व. पण तुम्हाला कधी कधी ते स्लोप आणि डिफ्लेक्शन पण विचारून घेत असतं या केसमध्ये. पण आता जर का आपल्या बेसिक नॉलेज जर का असेल त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. कशा पद्धतीने बघा, तर आता हे जास्त ढकलून टाकलं मी पुढे, हे जे ना हे जास्त ढकलून टाकलं. तर आता काय आहे बरं का, लक्षात घ्या, याला मी थोडंसं असं दाखवतो. मग हा मी लाल कलर पण काय होईल आपला मेंबर कसं काय आकडून जाईल ना, अशा पद्धतीने आपण दाखवूया. तो सुरुवातीला जे हिरव्या कलरची जे दोघी बाजू आहेत ते यल होत्या, लोड लावल्यानंतर जो काय तो बेंड झाला, अँगल मेंटेन राहील. आता तुम्हाला काय काढायचं, तुम्हाला काढायचं आता तुम्हाला काय काढायचं स्लोप. आता तुम्ही मला सांगा स्लोप कसा येईल. तो याला बरोबर टँजंट मार्क केली मी. आता तुम्हाला सांग बरं का गं, स्लोप कसा काढणार बरं का मी. आता हा जो ज्याला मी टँजंट मारलेली आहे त्याचा स्लोप कसा काढणार मी. सुरुवातीला तो उभा होता बघा, हा लालवाला सुरुवातीला उभा होता, राईट. आता वाकून गेला आहे, तर उभ्यापासून त्याने अँगल किती बनवलेला आहे, हा वाला असतो आपला थिटा. तर याला जर का समजा मी नाव दिलं असेल, याला ए म्हटलेलं आहे, याला मी बी म्हटलेलं आहे, राईट. तर बी इथून ते इथपर्यंत चालला गेला बी डॅशपर्यंत, राईट की नाही. तो अगोदर हा सी होता आणि हा आपला आता काय झाला, सी डॅश झाला, सी डॅश झाला, बरोबर की नाही. असं होणार आहे, असं होणार आहे. मग मला सांगा, जो बीला 90 अँगल होता तो 90चा 90 राहणारच आहे, बरोबर. परंतु आता हा जो काही मेंबर आपल्याला इथं जर का बघायला गेला तर हा किती येणार आहे, हा आपला थिटा बी येणार आहे. इथपर्यंत कळालं का तुम्हाला, बरोबर. पुढचं बघा, आता हा जो काही लाल कलरचा दुसरा वाला हा जो मेंबर आहे, हा वाला याचा स्लोप किती येईल बरं का, आता सांगा. ओरिजिनली तो आडवा होता, आता तो असा झाला आहे. मग याचा पण अँगल किती येईल माहिती आहे का तुम्हाला, हा अँगल पण किती असेल, थिटा बी. याचं कारण काय आहे, रिजिड जॉईंट होता. तर हा जेवढा अँगल बनवणार तो ती वरचा पण किती बनवणार, थिटा बीच बनवणार ना. हा जेवढा घुमतोय तो वरचा बी तेवढाच घुमल, कारण की जॉईंट फिरतोय आपला, ते अँगल जो काही आहे मेंटेन राहील. मग उभा जो काही होता, उभा सुरुवातीला जो काही होता असा होता, परंतु हा इकडे किती घुमला, आता अशा पद्धतीने उभ्याचा असा होऊन गेला आहे. तो याचा किती झाला, थिटा बी झाला. तर हा आडवा पण किती होईल, थिटा बी होईल. हे तुम्हाला नॉलेजमध्ये असायला पाहिजे. हे अशा पद्धतीने घडेल. हे क्लिअर झालं का, हे क्लिअर झालं का रे. इमॅजिनेशन, हो. इमॅजिनेशन, राईट. हां, आता इथपर्यंत. आता गंमत बघा बरं का, टोटल या हिरव्याची जी की लेंथ होती इथून तिथपर्यंत हा एल होता, राईट. आणि नंतर हा इथून तर आता इथपर्यंत हा काय झाला आपला, इथून तर इथपर्यंत हा काय झाला आता एलच येतो, राईट. तो आखूड बिकूड काय होईल, इनएक्सटेन्सिबल मेंबर आपण कन्सिडर करून चाललेलो आहोत. मग आता समजा इथपर्यंत आलो, मी तुम्हाला इलॅस्टिकवर काढून दाखवली बरं का. मी फक्त आता पुढचं सांगतोय काय विषय होईल. आता तुम्ही बघा बरं का, या बीच्या जवळ होणारं जे की ओरिजिनल डिस्प्लेसमेंट आहे, इथून बी पासून बी डॅशपर्यंत, याला मी डेल्टा बी म्हणतो समजा, राईट. डेल्टा बी म्हणतो, राईट. तर डेल्टा एच बी ओरिजिनल म्हणूया, डेल्टा एच बी म्हणू आपण, डेल्टा एच बी म्हणजे ओरिजिनल बीच्या ठिकाणी होणारे डिस्प्लेसमेंट, राईट. पुढे तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की जेवढा डेल्टा एच बी होतो ना, हा जेवढा पुढे सर्कल ना, तेवढाच काय होईल बरं का. हा मेंबर बघा इथून ते इथपर्यंत चालला गेला, तर इथला असणारा जो काही तो पण पुढे सरकेल. सांगायचं तात्पर्य काय आहे, की सी जो आहे ना, सी इथून ते इथपर्यंत किती सर्कल, हा वाला. याचं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जेवढा पुढे सरकतोय सी पण तेवढा सर्कल. म्हणजे काय बरं का, इथं बघा याला खाली जर का मार्क केलं ना, तुम्हाला दिसायला भेटेल खाली, तो याचा ओरिजिनल डिस्प्लेसमेंट किती होईल इथं, डेल्टा एच सी. डायग्राम व्यवस्थित काढावं लागेल रे, डेल्टा एच सी, राईट. डेल्टा एच सी. सांगायचं तात्पर्य काय आहे, की हा जो काही मेंबर होता हा इथून ते इथपर्यंत बीपर्यंत चालला गेला, राईट. नंतर हा जो काही हा खाली झुकतोय, बरोबर आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, खाली झुकतोय. परंतु तुम्ही जर का बघायला गेलात ना वरून प्लानमध्ये, वरून जर बघायला गेलात ना वरून प्लानमध्ये, तर तुम्हाला नक्कीच तो आहे ना, हा तिरपा जो आहे ना, इथून ते इथपर्यंत असा दिसायला भेटेल. म्हणजे इथला जो अगोदर सी होता ना, तो आडवा किती गेला असेल, आडवा डेल्टा एच सी. का, हा जेवढा पुढे सर्कल तेवढाच आवडती तेवढाच आहे सी पण इकडे सरकून जाईल. मी डायग्राममधून काढून दाखवतो. अशा पद्धतीची कहाणी घडणार आहे. मग आता पुढे काय, पुढे जर बघायला गेलो तर काय, आता कॅल्क्युलेशन काय करायचं मला, तो डेल्टा एच सी इज इक्वल टू डेल्टा एच बी येणार आहे, डेल्टा एच सी इज इक्वल टू डेल्टा एच बी येणार आहे. डायग्राम बघा. आता तुम्ही मला सांगायचं उत्तर काय येईल. एक उदाहरण जर समजलं तर पुढचे उदाहरण तुम्ही सोडून टाकणार. पहिले गोष्टीला समजून घ्यायचं. हे बघा,
असं होईल ते, बरोबर ना. हां हा थिटा बी राहणार. अरे लाल कलरपर्यंत जे ते समजून घ्या तुम्ही, पिवळ्या कलर असंच काढून टाकला मी पुढं. हा थिटा बी. आता आपण काय करूया माहिती आहे का, जेव्हा आपण तुम्हाला अशी उदाहरणं येतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम काढणं. त्याच्यावरून ते तुम्हाला जमायलाच पाहिजे. मग जॉईंटची फ्री बॉडी डायग्राम काय येईल बरं का. आता मी काय करतो माहिती आहे का, बरोबर या जॉईंटला इथून तोडतो. कुठून, बरोबर जॉईंटपासूनच तोडतो. जॉईंटपासून जर तोडतो मी, पण दाखवताना जरा दूर अंतरावर दाखवतो, पण मी तोडलेला कुठे, मी बरोबर जॉईंटला तोडलेला आहे. म्हणजे काय, याची फ्री बॉडी डायग्राम बघा कशी बनवतो. येले हा खालचा मेंबर आहे, हा इकडचा मेंबर आहे, आणि इथं असणारा जो की आहे हा असा पद्धतीने दिसायला भेटतोय. असा असा बघा, हे असा, हा इकडचा आहे, हा इकडचा आहे, आणि असा. असे तुकडे पाडून टाकले मी फ्रेमचे. चालेल, हे झालं. आता मला तुम्ही सांगा प्रामाणिकपणे की जर समजा इथं पी लोड लागत असेल, जर पी लोड लागत असेल तर हा मेंबरमध्ये रेजिस्टन्स तयार होईल का रे. हा मेंबर असा आडवा रेजिस्टन्स देईल का, बिलकुल बी देणार नाही. हे हा देणार नाही. देईल कोण माहिती आहे का, हा उभा जो आहे ना, उभा. विचार करा तुम्ही, जर का असा आडवा फोर्स लावतायत तर हा उभा रेजिस्टन्स देईल, आडवा देणार नाही. आडवा तर पुढे सरकारला चालला जाईल, आडवा जो काही आडवा हे देणार नाही. मग काय होईल बरं का, बघा बरोबर मी जॉईंटच्या ठिकाणी कापलेला बरं का, भले मी एवढं दाखवतोय पण मी कापलेला कुठे, मी बरोबर जॉईंटच्या ठिकाणी कापलाय. मग जर का समजा इथून पी जर का लावत असेल तर हा वाला जिकडचा जॉईंट, हा उभावाल्याचा, हा पी लावेल, हा पी लावेल, हा पी लावेल. तर इकडे पण इक्विलिब्रियम काय होईल बरं का, जॉईंटच्या ठिकाणी इक्विलिब्रियम कसं असते, अशा पद्धतीने. तो इथं पण काय होईल, पी होईल. इथं पण काय होईल, पी होईल. जर इथं पी होईल, जर का पी होत असेल तर काय होईल बरं का, या पीमुळे हा असा जाऊन असा बेंड होईल. बरोबर आहे, राईट की नाही आम्हाला. आणि जर असा जाऊन असा बेंड जर होत असेल तर हे डिस्प्लेसमेंट किती होईल रे, इथून देईनपर्यंत हे डिस्प्लेसमेंट जे की होईल, हे डिस्प्लेसमेंट एवढं होईल जेवढं हे झालेलं आहे. आलं लक्षामध्ये. मग किती होईल बरं का, हा होणार आपला डेल्टा एच बी. डेल्टा एच बी, चला सांगा डेल्टा एच बीची व्हॅल्यू किती असेल. आता ही वाली लेंथ यल आहे, राईट, ती पण वरची येलच होती. किती येईल बरं डेल्टा एच बी, किती येईल बरं का नेहा. हा बघ, हा बीम आहे, आणि तिथून तू काय असे पॉईंटवर लावते. किती केस असेल, दुसरी. तर दुसरी केस असेल तर त्याचा डेल्टा काय होता, दुसरी केसचा डेल्टा का होता. WL3 आता इथं पी आहे ना, तो PL3/3 आहे. अशा पद्धतीने डेल्टा एच बी येऊन जाईल. इथपर्यंत येऊन गेलं, राईट. तो मी काय बोललो बरं का, हा मेंबर जो आहे ना, इथं जर फोर्स आला याच्यामध्ये जनरेटच होणार नाही. कसं जनरेट होईल ते, तो सरळ 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 चालला जाईल, त्याच्यामध्ये ताकदच तयार होणार नाही. त्याला कोणी मेसेजच होणार नाही, कोण त्याच्यावरती काही करते. तो सरळ पुढे चालला जाईल. परंतु ताकद कोणामध्ये लागेल, या हा उभ्यामध्ये लागेल. उभ्यामध्ये कसं लागेल, मी इथून कापला त्याला आणि दाखवला अशा पद्धतीने. तो उभा इकडे जायचा प्रयत्न करेल, मग या जॉईंटचं इक्विलिब्रियम दाखवलं, मी इकडे गेला तर इकडे गेला. अशा पद्धतीने जॉईंटचं इक्विलिब्रियम दाखवत असतो आपण. पुढे अजून एक उदाहरण घेईल मी, त्यानंतर तर हे झालं इथं. आता लक्षामध्ये घ्या, हा जेवढा पुढे जाईल इथं असणारा जो सी आहे, तो सी इथून इथपर्यंत सी डॅश, याला म्हणतो डेल्टा एच सी एवढा जाईल. म्हणजे काय माहिती आहे का, असं जर तुम्ही प्लानमध्ये बघायला ना, वरून जर का प्लानमध्ये बघायला गेला तर दिसायला भेटेल की अगोदर तो असं इथं होता, आता तो इथून प्लानमध्ये बघितला इथून इथपर्यंत चालला गेला, असं काहीतरी दिसायला भेटेल. आ लक्षामध्ये. तो डेल्टा एच बी इज इक्वल टू डेल्टा एच सी राहणार या केसमध्ये. तो देर पोहोचली तुम्ही डेल्टा एच बी इज इक्वल टू डेल्टा एच सी, राईट, इज इक्वल टू डेल्टा एच सी. इथे काय येईल बरं का, एल दोघांचा सेमच आहे म्हणून मी PL3/3 लिहून देईल. असे प्रश्न MPC विचारते. मागच्या वर्षी असे प्रश्न MPC विचारून देते. मी तुम्हाला एक उदाहरण देईल, त्याच्यावरून आपण त्याचा फक्त डेल्टा काढण्याचा प्रयत्न करू. इथं गरज नव्हती पण तरी पण ठीक आहे. आता बघा इथपर्यंत आलो, राईट. हावाला प्रश्न MPCने विचारला आहे रे, असं वाटतं मला. डेल्टा काढायला लावला होता. झाला. सो डेल्टा एच बी इज इक्वल टू, आपण असणार आपला डेल्टा पाहिजे की एच बी इज इक्वल टू एच सी राहणार. याचा ओरिजिनल डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, राईट, किती PL3/3 आहे. कारण की हा एक इनएक्सटेम काय आहे आपला, हा इनएक्सटेन्सिबल मेंबर मी मानून चाललो आहे ना. मग जेवढा हा पुढं सरकल ना तेवढा ते वरती पुढे सरकल. आता तुम्ही म्हणणार की पुढे थोडी सरकवतोय तो, असं करता आता खाली जाईल गड्या, खाली जाईल तो. पण तुम्ही वरून जेव्हा बघणार ना तुम्हाला लक्षामध्ये येईल, अगोदर सी इथं दिसत होता, आता तुम्हाला सी इथं वरून बघितल्यावरती असा इथं कुठे इथं दिसायला भेटेल. झालं का क्लिअर, ते असं असणार आपलं. तर हे पण झालं. मग आता मी डेल्टा एच बी आणि डेल्टा एच सी काढून टाकला. आता मला काय काढायचं आहे, मला डेल्टा एच सी काढायचं आहे, सॉरी डेल्टा VC काढायचं आहे. VC म्हणजे कुठला बघा, बघा ठीक, असा होता एल असा जाईल तो, बरोबर का, असा काहीतरी जाईल पुढे. तो लक्षामध्ये काय तर माझ्या, हा इथून इथपर्यंत जेवढा गेलेला असेल, हा इथून तर इथपर्यंत आपण तेवढाच गेला असेल. एवढी बात क्लिअर आहे.
बरोबर. हा बघ खाली खाली प्लानमध्ये दिसेल तुम्हाला, एवढी बात कन्फर्म झाली. पण यार उभा किती गेला असेल हे मला काढायचं आता. हा आपला डेल्टा व्ही सी, हा आपला डेल्टा व्ही सी. तो डेल्टा व्ही सी किती असेल आता हे काढायचं मला. तो डेल्टा व्ही सी किती असेल हे जर आपल्याला काढायचं असेल तर लक्षात घ्या, मेंबर सरळचा सरळ जातो आहे, काही प्रॉब्लेम दिसायला भेटत नाही. राईट, इथून इथपर्यंत हा जातो आहे. राईट, हा इथून इथपर्यंत जातो आहे. तुम्ही एक काम करा, याला डॉटेड लाईनने दाखवा इथून. असं असेल ते, राईट, असं दाखवावं लागेल मला. तिथपर्यंत मेंबर होता. मग मी काय करतो गंमत बघा. तो इथून तर इथपर्यंत हा जो की असेल आपला यल असेल. क्लिअर झालं का. इथं बी आला होता आणि नवीन सी इथपर्यंत येतोय. राईट, सी तिथपर्यंतच राहील. म्हणजे आपला काय असेल, हा लेंथ यल असेल. डॉटेड लाईनने पुढे दाखवलं यल असेल. हा तिरपा किती होता, हा तिरपा पण किती होता, एल होता. राईट, हा किती झाला, हा डेल्टा एच सी झाला. हे अँगल किती होतं, डेल्टा बी होतं. मला तुम्ही सांगा, हा पण क्वेश्चन MPSC विचारला, एक नाही दोन नाही तीन चारदा विचारला आहे बरं त्या याच्यावरती. आता तुम्हाला कळायचं डेल्टा व्ही सी. डेल्टा व्ही सी सीच्या ठिकाणी असणारं व्हर्टिकल मुवमेंट, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचं डेल्टा व्ही सी. तर कसं काढणार तुम्ही हे, कसं येईल रे सांगा बरं का. तुम्ही काय म्हणणार, एक काम कर, त्रिकोण बनवून टाक. हा त्रिकोण, हा राईट अँगल त्रिकोण बनवून टाक. मी दुसऱ्या कलरने बनवतो. असा 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 त्रिकोण. राईट का, मी वरती दाखवतो त्याला, बट ॲक्च्युअली तो असा असेल. असा त्रिकोण बनवून टाकला. मग तुम्ही काय म्हणणार की थिटा बी म्हणजे खूप छोटा असतो, खूप छोटा असतो. थिटा बी खूप छोटा असतो. तो थिटा बी खूप छोटा आहे, त्यामुळे टॅन थिटाने घेता मी थिटाच म्हणणार. मग टॅन थिटा काय असतो, समोरची बाजू डिवाइड बाय लगतची बाजू. मग समोरची बाजू काय, डेल्टा व्ही सी. तो डेल्टा व्ही सी, समोरची बाजू लगतची बाजू काय, लेंथ. हा आपल्याला काय भेटून जाईल, थिटा बी. हा काय भेटून जाईल आपला, थिटा बी. तर मला काय फाइंड आउट करायचं आहे, मला डेल्टा व्ही सी काढायचं आहे. सो डेल्टा व्ही सी इज इक्वल टू थिटा बी इंटू एल. थिटा बी इंटू एल. आणि थिटा बी किती असेल बरं का. आता थिटा बी किती असेल विचार करा. इथं पण किती होता, इथं पण किती होता, इथं पण थिटा बी होता. राईट, तो इथं फोर्स लावल्यामुळं इथला थिटा किती येतो ना, हा थिटा जेवढा आहे तोच तेवढा थिटा आहे. मला इथला थिटा सांगून ते काम होऊन जाईल. इथं थिटा किती असतो, फक्त पॉईंट लोड लावल्यामुळे बघ ना, हा आपला आहे ना, इथं पॉईंट लोड लावल्यामुळे खाली येतो. इथला थिटा किती असतो, की सांगितलं होता मी इथला थिटा पॉईंट लोड लावल्यामुळे किती, PL³/3 आहे. सो PL³/3 आहे. राईट, तो PL³/3 आहे. मग इथं काय येईल बरं का उत्तर माहिती आहे का. इथलं उत्तर काय होऊन जाईल आपलं, इथलं उत्तर काय येईल, PL³/3EI. PL³ आहे का बघून घ्या बरं का. थिटा आहे ना, नाही PL²/2E आहे. सो PL²/2EI इंटू एल. क्लिअर. मग याचं उत्तर काय येईल टोटल माहिती आहे का, PL³/2EI. त्याचं उत्तर काय येऊन जाईल, PL³/2EI. क्लिअर झालं का रे, PL³/2EI. तो डेल्टा व्ही सी PL³/2EI येऊन जाईल. राईट, याला बॉक्स करून टाका. राईट, डेल्टा एच बी किती येईल, डेल्टा एच बी इज इक्वल टू डेल्टा एच सी इज इक्वल टू काय असेल त्याला बॉक्स करून टाका. हे दोघं उत्तराला ब्लॉक करा, हे करा याच्यामध्ये. क्लिअर झालं काय सांगा, नवीन सांगू. हे तुम्हाला एक उदाहरण हळूवार समजलं तरी चालेल. 1 तास लागू का, 1.5 तास लागू का, 2 तास लागू, पण गोष्टी शिकणार कधी, लॉजिक डेव्हलप कधी. पुरं लक्ष दे, भरकटू नको. एक सेकंद तर लॅग पडली तर काही समजणार नाही, भरकटू नको बिलकुल बी. तर बघा आता हे काय आहे बरं का, हा मेंबर आहे अशा पद्धतीने. आता कॉमन सेन्सने कळतं की यार हा जाणार कसा आहे. पेन बदलवतोय सगळे. स्ट्रेट दाखवतो. हा स्ट्रेटचा स्ट्रेट आहे, तो वाकायचा त्याचं काही कारणच नाही आहे. तो सरळचा सरळ रे, हा कसं काय वाकेल ना, हा सरळचा सरळ, याचा काही विषय नाही. असं होऊन जाते. तो लोड लावण्याच्या अगोदरचे किस्से, ही बात अशी होते, एवढी बात कन्फर्म होते आपल्याला. बरं सांगा की लोड लावल्यानंतर हे असं घडेल, हे तुम्हाला कळते का. एकदम परफेक्ट डायग्राम काढली मी आता, एकदम परफेक्ट. इथं होता बी. राईट, इथं होता बी, नंतर त्याची पोझिशन झाली आता B'. राईट, इथं होता हा सी, आता नंतर त्याची पोझिशन झाली C'. मग तुम्हाला नाही वाटत का प्लानमध्ये बघा बरं का, प्लानमध्ये की यार प्लानमध्ये हा जो काही असेल, हे बघा प्लानमध्ये, हे अंतर किती असेल बरं, इथं दाखवतो मी. हे अंतर किती असेल बरं का. तू म्हणशील इकडे डेल्टा एच बी जेवढं झालं असेल ना, डेल्टा एच बी तेवढंच हे डेल्टा एच सी असेल. बोला क्लिअर आहे का हे रे, प्लानमध्ये दिसतंय तुम्हाला. सी पासून C' पर्यंत उभं आलं अंतर. क्लिअर आहे. राईट, एवढी बात तर क्लिअर झाली. आता मला काय काढायचं आहे, हां आता मग बघा मला काय काढायचं. तर एक गोष्ट क्लिअर झाली.
आता तुम्हाला माहिती आहे की यार याला ही हिलरी डायग्राम बनून गेली, पण आणि ही इलॅस्टिक कर्व आली, पण तुम्हाला इलॅस्टिक कर्व काढायला आलं तर हे उत्तर झालं आता एक. परंतु आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आता, याला टाकला मी इथं उभा. तो ओरिजिनल असा उभा होता ना तो, मग उभ्यापासून आता लोड लावल्यामुळे असा होऊन गेला. मग हा काय आला, त्याचा स्लोप आला. कोणाचा स्लोप आला, हा जो काही बी होता इथं या बीचा, हा स्लोप येऊन गेला अशा पद्धतीने. मग तुम्हाला दिसायला भेटेल की आडवाच होता, आडव्याचा पण हा जो काही आहे हा स्लोप पण तेवढाच असेल रे. बरोबर आहे, कॉमन सेन्सची बात आहे, कारण की रिजिड जॉईंट आहे, तो थिटा बी असेल. मग त्या जॉईंटला होणारा जो की थिटा आहे दोन मेंबरसाठी तो इक्वलच असणार. इकडे जर आज थिटा बी होत असेल तर तो बी थिटा बी होणार आहे. ठीक आहे, तो पण थिटा बी होणार आहे. एवढी बात माझ्या लक्षात येऊन गेली. आता तुम्हाला लक्षात काय येईल बरं का, याला याला तुम्ही तोडून बघा. याला जर का तोडून बघितलं ना याला, तर काय होईल माहिती आहे का, हा मेंबर इकडं, हा इथं असा हा ना असा. अगोदरच बोललो की इथं जर तुम्ही लोड लावत असणार तर हा जो काय आहे सरळ सरळ पुढे ढकलला जाईल. हा पुढचा लाल हवाला जो आहे ना, हा पुढे ढकलला जाईल. तो रेजिस्टन्स देणार नाही, तो रेजिस्टन्स देणार नाही. रेजिस्टन्स ॲक्च्युली कोण देतं, हा उभावाला रेजिस्टन्स देईल. तो रेजिस्टन्स किती देईल, तो देईल पी. पण इथे इक्विलिब्रियम मेंटेन व्हायला पाहिजे ना, तो इथं पण किती लागेल, इकडे लागेल पी. राईट, हा झाला आपला इथला त्या जिथं कापला आहे ना मी जॉईंटच्या ठिकाणी, एकदम बारीक जॉईंटच्या ठिकाणी कापला आहे. मग त्यामुळे काय होईल बरं का, त्यामुळे त्याची फिबॉडी डायग्राम अशी बनेल, अशी बन जेव्हा अशी. मग इथं डिस्प्लेसमेंट किती होईल बरं का, यात इथं डिस्प्लेसमेंट जेवढं होईल तेच डिस्प्लेसमेंट आपला डेल्टा एच बी. सो डेल्टा एच बी हा बरोबर आहे डेल्टा एच सीच्या. राईट, आणि इज इक्वल टू हे एवढा आहे. मग किती बरं का, तुम्हाला सांगितलं मी की पॉईंट लोड लावल्यामुळे किती असतो तो पॉईंट लोड लावल्यामुळे पी एल क्यूब अपॉन 3 बोललो ना. राईट, सो पी एल क्यूब अपॉन 3 झालं आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, बोला क्लिअर झालं भाग्यश्वरी इथपर्यंत. कुलदीप इथपर्यंत काही प्रॉब्लेम नको पाहिजे होता. राईट, आता आपण काय करणार आहे, हा डेल्टा झाला का आपला डेल्टा एच. आता मी थिटा काढणार हां, थिटा. आता मला काय काढायचं आहे, थिटा काढायचं म्हणजे एच सी काढायचं. एच झाले. आता मला काय काढायचं आहे, डेल्टा झाला. आता इथला मला हवाला काढायचं आहे की यार एवढं ढकलल्यामुळे हा इकडे डेल्टा किती होईल बरं, हा डेल्टा काय होईल, व्ही सी. हा डेल्टा काय असेल, व्ही सी. आता तुम्हाला हा जर का काढायचा असेल तर बघा बरं गंमत काय होईल, काय गंमत होईल बरं का. हे बघा, आता पेन चालवतो मी, दुसरा कोणता पेन, बाकी पिवळा. तुम्हाला माहिती आहे की यार इथून तर इथपर्यंत हे अंतर किती असेल रे, इथून पेनपर्यंत भरी प्लॅनमध्ये बघा एलच असेल, हे एलच असेल बरोबर की नाही. हा जेवढा इकडे सरकतोय ना तेवढा इकडे सरकतो ना, म्हणजे यल बरोबर येतो. हा तिरपा किती असेल, हा बी एलच असेल. राईट, हा थिटा आहे आणि ही उभा तुम्हाला काढायचा आहे हवाला, हा उभा तुम्हाला काढायचा. एक त्रिकोण बनून गेला, राईट अँगल त्रिकोण. तर देअरफॉर तुम्ही काय करणार, डेल्टा एच सी सॉरी व्ही सी, डेल्टा व्हर्टिकल सी इज इक्वल टू व्हॉट. तो कसं काढणार बरं का, तुमच्याकडे पहिल्याचा फॉर्म्युला असतो ना टॅन थिटाचा, तो थिटा इज इक्वल टू समोरची बाजू, टॅन थिटा इज इक्वल टू थिटा, कारण की खूप छोटा आहे. समोरची बाजू काय, डेल्टा व्ही सी डिवाइड बाय लगतची बाजू काय, लेंथ. सो तुम्हाला भेटून गेला काय, डेल्टा व्ही सी इज इक्वल टू लेंथ इंटू थिटा बी, लेंथ इंटू थिटा बी. आणि थिटा बी किती असेल बरं माहिती आहे का, थिटा बी किती असेल, थिटा बी जर तुम्ही बघायला गेला तर थिटा बी असणार यल इंटू पी एलचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 EI. सो देअरफॉर डेल्टा व्ही सी इज इक्वल टू पी एल क्यूब डिवाइड बाय 3 EI. हा झाला आपला डेल्टा व्ही सी. बोला क्लिअर का आता. हे आताशी पहिलं उदाहरण झालेलं आहे, लक्षात आलं. आता आपण घेऊ दुसरं उदाहरण. तर दुसरं उदाहरण घेतो मी आता, हा दुसरं उदाहरण घेऊ. हा MPCला आला आहे बरं का रे, या MPCला उदाहरण आलेलं आहे, पण याला या पद्धतीने सोडवायचं नाही आपल्याला. इलॅस्टिक कर्व म्हणून नव्हतं आलं ते, त्यांनी तुम्हाला ना व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आणि हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंटबद्दल विचारलं होतं. ठीक, आता बघा, आता आपण काय करू, दुसरं उदाहरण घेऊ. चला आता याची इलॅस्टिक कर्व कशी बनेल बरं का. याची इलॅस्टिक कर्व किती बनेल, दोघांची लेंथ एल समजा. आता याची इलॅस्टिक कर्व कशी बनेल, तुम्ही म्हणणार काय बरं का, की काय होईल, हा जर का समजा खाली वाकायला गेला तर हा जॉईंट जे ना घुमून जाईल. कसा घुमेल माहिती आहे का, हे बघा ना, हा जॉईंट घुमणार आहे, पक्का घुमणार आहे, कारण की तो रिजिड जॉईंट आहे. मग याला जर का तुम्ही असं खाली लोटतायत तर हा जॉईंट क्लॉकवाईज घुमून जाईल, म्हणजे नक्कीच असं होईल बघा, बरोबर का. आणि हा खाली गेला, या दोघांमधला अँगल किती राहील, काही पण करून हा अँगल जो की आहे, हा अँगल आपला मेंटेन राहायला पाहिजे. तो हा अँगल किती मेंटेन राहायला पाहिजे, हा अँगल आता 90 ना, पहिले सुरुवातीला किती होता, सुरुवातीला 90 होता, आता 90 मेंटेन राहायला पाहिजे. मग कसं होईल बरं काय बघा, काहीतरी मॅटर झालं माझ्या, थांबा. असं कसं होईल बघा, इथं डोकं लावून आपण विचार करूया. बघा, हा जॉईंट इथं आहे, याला जर का मी खाली लोटला तर काय होईल बरं का रे, काय होईल, असं होईल का, तो नक्की तो असं होईल बघा, असा होईल तो, असा होईल, असा शेप त्याचा येईल. तो त्याचा शेप जर बघायला गेला ना, असा काहीतरी होईल, तो या शेपमध्ये येईल. अजून त्याला जास्त हे करायला पाहिजे होतं मी, बघा त्याला अजून व्यवस्थित बनवतो मी. तो कसा होईल बरं, तो
असा वाला आहे ना, एकदम ॲक्युरेट काढून दाखवतो. हा इथं पॉईंट लोड आहे. हा जाईल पुढं सरकून असा आणि पुन्हा हे होऊन जाईल असं. असं बनेल काय? चला बरं लावा बरं का डोकं एखाद्या हे पकडून बघा, एखाद्या दोन एक गोष्टी पकडा आणि त्या लोड लावून बघा. असं जर केलं ना तर असा होऊन जाईल. बरोबर आहे का? हे बघा बरं, हे असं एकदम बरोबर बनेल का? म्हणजे आडवा लावल्यावर बी तसं बनला आणि असं लावल्यावर बी असंच बनणार आहे तो. ठीक आहे, हे असं बनणार आहे, हे असं बनणार आहे, राईट. तर अजून जो आहे ना हवाला थोडासा पुढं जाईल असं दाखवू आपण. असं काहीतरी ते बनणार आहे गड्या. ठीक. तो आता गंमत बघा बरं, इथं काय काय केस होईल. हां, तर मग अशा पद्धतीने जे काही हिवाला दिसायला भेटते. मग आता तुम्ही बघा, इथं जो काही थिटा होता, थिटाबद्दल डिस्कस 90 होता. इथं किती असेल? हा समजा थिटा बी झाला, बी होता तर थिटा बी होता, राईट. हा पण किती झाला बरं का? हा झाला थिटा बी झाला. तर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही जे आता सेम आकृती बनते, त्याच्यामुळं असं बनणार. आता आपण काय करूया, थिटा बी झाला, तो आकृती त्याची काढता आली, ही झाली इलॅस्टिक कर्व कन्फर्म झाली. पण मला जर का समजा डिस्प्लेसमेंट वगैरे जर काढायचं असेल तर मी कसं काढतो आता? डिस्प्लेसमेंट मी कसं काढतो लक्ष द्या. हां, याला मी तोडतो इथून, या जॉईंटला आपण तोडूया. कुठून तोडायचं त्याला? तर तोडा जर का गेलो असं तोडतो बघा. हा मेंबर असा तोडतो इथून, हा मेंबर असं तोडावाच लागेल तुम्हाला एक बेसिक नॉलेजसाठी. तोडला, लोड कुठे येतो आहे? असा. आता जर का लोड येत असेल ना तर हा 100% हा आडवा मेंबरमध्ये रेजिस्टन्स तयार होईल. मग बघा, हा वरती पी येतो आहे, आतमध्ये इथं पी असेल, राईट. या उलट्या डिरेक्शनमध्ये इथं पुन्हा पी असेल, राईट. हां, इथपर्यंत आलो. म्हणून इथं पुन्हा काय असेल? पी असेल. पुन्हा जर तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का, हा पी येतो आहे, अजून इथं असा पी लागल वरती, असा पी वरती लागल, असा पी वरती लागेल, अजून पुन्हा पी या मेंबर जिथं कापलेला आहे तिथं खाली पी लागल. अशा पद्धतीने इक्विलिब्रियम बनेल. तर पी हा पी हे इक्विलिब्रियम बनत जाणार आहे. कारण की बघा ना, कोणत्या पण जॉईंटला कापल्यानं तुम्हाला मी अगोदर शिकवलं होतं, जॉईंटला कापल्यानंतर इक्विलिब्रियम असतं, प्रत्येक जॉईंटचं इक्विलिब्रियम असतं. मग मी कापलेला कुठं माहिती आहे का? ॲक्च्युली या जॉईंटचा खूप नजदीक कापलेला आहे असं म्हणा तुम्ही. लेंथ जेवढी आहे ना तेवढंच आहे. तो आता मला सांगा, यावरून येणाऱ्या याच्यामुळं इथं मुवमेंट पण तयार होईल ना, आणि खूप जास्त आहे. तो हा जो काही पोर्शन आहे इथं मुवमेंट पण तयार होईल. किती मुवमेंट तयार होईल बघा बरं का? जर बघायला गेला तर वरून लोड येत होता, याला रिलीज करण्यासाठी इकडं अशी मुवमेंट असेल आपली P/L, राईट. इकडे पण मुवमेंट असेल आपली आता किती? P/L, राईट. इथं पण मुवमेंट दिसायला भेटेल, तो इथं पण मुवमेंट दिसायला भेटते. कसे पण बाणा काढा, काही प्रॉब्लेम नाही त्याचे. P/L, राईट. आणि इथं पण एक मुवमेंट असेल. कशा पद्धतीने हे बघा, डायरेक्शन बघा, फक्त जॉईंटच्या ठिकाणी डिरेक्शन व्यवस्थित हे करायची. P/L. मला लक्षामध्ये येते काय बरं का, की या जॉईंटला मुवमेंट जे काय इक्विलिब्रियम असेल, या जॉईंटचं पण मुवमेंटचं काय असेल? इक्विलिब्रियम असेल. सो मुवमेंट P/L आहे, इथं पण P/L आहे. व्हर्टिकल फोर्सेस सगळे दाखवून दिले. अशी त्याची फ्री बॉडी डायग्राम इथं बनणार आहे, राईट. त्याची फ्री बॉडी डायग्राम अशी बनणार आहे. आता जर आपण बघायला गेलो तर हे आपल्याला काढता यायला पाहिजे. हे बघू आपण 2-4 उदाहरण सोडवल्यानंतर क्लिअर होईल ते. आता तुम्हाला बोलतो मी डेल्टा HC आणि डेल्टा HB सांगा. डेल्टा HC जेवढा हा पुढं सर्कल, राईट, तेवढाच ओरिजिनल डिस्प्लेसमेंट इकडे हे आणि हे इकडे पण तेवढाच होणार आहे, राईट. तो जेवढा डेल्टा असेल तेवढा हा आपला डेल्टा असेल. एवढी बात मला कन्फर्म आहे. मग सांगा बरं, हा डेल्टा किती असेल? आता डेल्टा किती? आता जर तुम्ही डेल्टा बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, की इथं होतं आहे काय? आता बघा, इथं जाऊ द्या, हा वाला बीम उचलतो मी, हा वाला उचलतो आणि याला मी ना बेंड करतो. याला बेंड जर केला तर नक्कीच तो असा बेंड होईल. बघा, हे डायग्राम काढल्यानंतर तो बनला होता ॲक्च्युली शेप तो, बरोबर. आता इथं काय दिसायला भेटतं बरं का? ॲक्झियल फोर्स सोडून द्या, इथं मुवमेंट लागते, म्हणजे मला लक्षामध्ये येईल की यार इथं जो काही थिटा बनेल तो थिटा कशामुळे बनेल रे? तो थिटा जो बनेल ती मुवमेंटमुळे बनेल. मग मला तुम्ही सांगा की मुवमेंट अप्लाय कॅन्टिलिव्हरच्या फ्री एंडला मुवमेंट अप्लाय केल्यामुळे डेल्टा किती येतो? सो डेल्टा HB इज इक्वल टू डेल्टा HC इज इक्वल टू किती येईल रे? काय चाललंय रे बाप, हे सांगा रे लवकर. अरे पण आता ते गेलं ना. मध्ये घुसून झालं. हां, किती म्हणलेत? तो डेल्टा HC इज इक्वल टू डेल्टा HB
इज इक्वल टू समथिंग तुम्ही काहीतरी काढलं. तर हे तर झालं गड्या. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तर दुसरा तुम्हाला कळून गेला तर मी तुम्हाला सांगतो ही वाली फ्रेम परीक्षेला 100% येते आणि तुम्ही याच तरीकेने उत्तर काढून टाकणार. आता कसं होतं ते दुसरं, आता बघा तुम्ही जे काही ना डेल्टा एच बी ते काढून टाकलं आहे, हा वाला असा होता, हा वाला असा होता, याला तोडून ताडून एकदम व्यवस्थित आपण समजून घेतलं आहे. तो इथं जे काही आहे अशा पद्धतीने घडत आहे. असं होतं आहे, तो असं होतं. इथं लोड लावला आहे आपण पी, इथं लोड लावला आहे आपण पी, असं एकदम परफेक्ट त्याची डायग्राम अशी बनते. तुम्हाला काय बोललो बरं का मी, याला तोडला आपण आणि तोडून जे की नाही इथलं आपण त्या काय काढून टाकला, आपण बी काढून टाकला, हा बी येऊन गेला राईट. आणि नंतर या मेंबरचा इथला हा पण बी येऊन गेला. आता तुम्ही जे काही आहे ना मुवमेंट अप्लाय करून फ्री बॉडी डायग्राम काढून तुम्ही यातला काय काढून टाकला, डेल्टा एच सी काढला का सगळ्यांनी, एच बी आणि डेल्टा एच सी. तो किती आला मुवमेंटमुळे, तो मुवमेंटमुळे आला तो यम किती असतो, यम एल स्क्वेअर ना, यम एल स्क्वेअर डिवाइड बाय थिटा काढायचा होता ना, यम एल डिवाइड बाय ई आय. पेन पण काम नाही करत आहे. एम एल बाय ई आहे. आणि एम किती आहे, मुवमेंट किती आहे बरं काय ठिकाणी तोडल्याच्या ठिकाणी पी इंटू एल होती. तो इथे काय होईल, पी इंटू एलचा स्क्वेअर, पी इंटू एल एल स्क्वेअर आहे म्हणजे एल क्यूब होऊन जाईल तो डिवाइड बाय ई आहे, पी एल क्यूब बाय ई आहे. बरोबर आहे का बघा रे, पी एल क्यूब अपॉन ट्वाईस ई आहे, पी एल क्यूब अपॉन ट्वाईस ई आहे. हा डेल्टा असेल आपला डेल्टा. मी ठिकाणी काढतोय, मी डेल्टा काढतोय. तुम्हाला डेल्टा जी काय आहे डेल्टाची व्हॅल्यू पी एल क्यूब अपॉन 3 आय आहे. हे बरोबर आहे का सांगा पटकन, काढलं का तुम्ही, ते खुडलं गेलं ते. हे बघ मुवमेंट यम, मला डेल्टा पाहिजे हां, डेल्टा एच सी एन डेल्टाचा फॉर्म्युला काय, यम एल स्क्वेअर डिवाइड बाय 2 ई आय. बरोबर का. मुवमेंट किती आहे, हां मुवमेंट किती आहे, पी इंटू एल, तर पी इंटू एल आणि इकडे एल स्क्वेअर आहे म्हणजे पी एल क्यूब अपॉन 2 ई आय. आता आलं का, पी एल क्यूब अपॉन 2 ई आय आलं. हां, तर मग इथं डिस्प्लेसमेंट आणि इथे होणारं डिस्प्लेसमेंट आता आपल्याला दिसायला गेलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, हे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचं इथलं, हा वाला. चला आता कसं निघेल बरं का, आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. इथं होतं काय, इथं जर बघायला गेलात ना तर काय मॅटर होतोय हे बघा आता व्यवस्थित. हां, अगोदरची केस आणि या दोघं केसमध्ये जर तुम्ही अभ्यास केला ना तर लक्षामध्ये येऊन जाईल. हा जो मेंबर आहे ना याचा पुढचा, हा बेंड बी होतोय गड्या. का बेंड होतोय, लोड बरोबर इथं लागतोय तो राईट. तर तो स्ट्रेट नाही होणार नाही, तो थोडासा बेंड बी होईल. पण अगोदरचा जो मेंबर होता ना हा वाला, या केसमध्ये इथं बघा, इथं जेव्हा तुम्ही लोड लावत होते ना तर हा काय होता माहिती आहे का, असा जात होता इथपर्यंत आणि इथं स्ट्रेट होता, इथं स्ट्रेट होता तो, इथे स्ट्रेट होता हा, आणि इथं काय असा असा हा कर्व होतोय. एवढी बात मला कळून जायला पाहिजे बस. याला एवढी कळून गेली त्याचं काम होऊन जाईल. आता कसं बघा, आता आपण काय करू, हा इथं असा स्लोप येऊन जाईल, हा त्याचा असा स्लोप येऊन जाईल. तर अशी खाली वागते इथपर्यंत. आता जेव्हा तुम्ही आता डेल्टा काढायला जाणार ना, तो डेल्टा काय येईल माहिती आहे का, डेल्टा येईल डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. इथपर्यंत बघा, जो टँजंट इथपर्यंत हा वाला. तुम्ही म्हणा असं कसं काय, लक्षात घ्या इथं लोड लावल्यानंतर हा बेंड होतोय. जर तो बेंड होत असेल ना, अगोदरच्या केसमध्ये काय होता, सरळ सरळ स्ट्रेट होता, तर तुम्ही काय करून टाकला, इथं ठिटा काढून घेतला आणि याच्याने काढून टाकला. पण तुम्हाला लक्षामध्ये येईल काय माहिती का, हा बेंड होतोय. हा जर बेंड होतोय तर याची टँजंट इथपर्यंत येते. हा आपला एक त्रिकोण बनवून देईल, याचा इकडचा हा त्रिकोण आणि हा इकडचा एक डेल्टा येईल. सो डेल्टा एल 1 प्लस डेल्टा 2 हा आपला असणार आहे डेल्टा व्ही सी. तो आता डेल्टा व्ही सी, तो डेल्टा व्ही सी इज इक्वल टू डेल्टा 1 प्लस डेल्टा 2 असा होईल. तो डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. मग डेल्टा 1 किती आहे, याला मी लई सोपं करून सांगतो बरं का, पण मी पहिले तुमचं डोकं खर्च करतो की तुम्ही किती जास्त डोकं लावू शकता ते बघा. तो डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. आता डेल्टा 1 काय असेल, इथं त्रिकोण बनवला आहे मी, ही टोटल लेंथ आपली एल होती, हा इथला आपला थिटा होता. तर तुम्ही कसं काढणार, तर डेल्टा 1 कसं काढणार, हा डेल्टा 1 उभा, तुम्ही काय म्हणणार, थिटा बी इंटू एल, हा झाला आपला डेल्टा 1 राईट, हा झाला डेल्टा 1 हा त्रिकोण, प्लस हा डेल्टा 2 काय असतो, आता सांगतो तुम्हाला. डेल्टा 2 काय असतो राईट, थिटा बी काय असतं रे, मुवमेंट अप्लाय केल्यामुळे हा थिटा इथे येणारा तो होता आपला एम एल बाय ई आय इंटू एल प्लस डेल्टा 2 क्लिअर. हां, एम काय असतो, पी इंटू एल असतो, करून टाका पी इंटू एल झालं, पी इंटू एल राईट, इंटू झाला एम एल बाय ई आय राईट की नाही, इंटू हा पुढचा एल घेतला इथं
प्लस डेल्टा टू इथपर्यंत येऊन गेला. आता डेल्टा टू काय येईल हे काढायचं आपल्याला. डेल्टा टू काय येईल काढायचं. तर लक्षात घ्या डेल्टा टू काय असेल, हा डेल्टा टू जो आहे ना या पॉईंट लोडमुळे, लक्षात आलं का, या पॉईंट लोडमुळे येणारं डिस्प्लेसमेंट असेल ते. आणि विचार करा असं कन्सिडर करून चालू केला, फिक्स करून टाकतो आणि या पॉईंट लोडला इथं लावतो, तर त्याच्यामुळे किती डिस्प्लेसमेंट होईल तर तुम्हाला माहिती आहे किती असतं ते, प्लस डेल्टा टू किती असतं पॉईंट लोडमुळे किती असतं बरं का, तो पॉईंट लोडमुळे किती असतो आहे PL³ असते ना, PL³ सो PL³ म्हणजे मला लक्षामध्ये येईल की खालचा डेल्टा टू जो आहे तो कोणामुळे आलेला आहे, हा याच्यामुळे आलेला आहे, राईट. म्हणजे हा लोड जो आहे की ना त्याच्यामुळे हा ॲक्च्युली असा एवढा बेंड झाला असेल, ठीक, त्याच्यामुळे एवढा बेंड झाला असेल. तर तेव्हा जो की आहे तेव्हा तो खाली फक्त स्ट्रेट जात होता म्हणून इथपर्यंत त्रिकोण घेतला होता. आता तो बेंड होतोय त्यामुळे हा त्रिकोण घेईल आणि या त्रिकोणाचा हे लावून जे काही आहे आपण तो डेल्टा 1 काढून टाकला. आणि डेल्टा टू काय असतो, ॲक्च्युअली फोर्स लावल्यामुळे असं कन्सिडर करून टाकी, तर असं करून टाकलं ॲक्च्युअली फोर्स लावल्यामुळे जो काही झालेला हा एवढा बेंड हा डेल्टा टू आहे. मग हा किती येईल PL³ तो अशा पद्धतीने या टोटलची जर तुम्ही बेरीज केली तर तुमचं उत्तर येऊन जाईल, ते असेल तुमचा डेल्टा. तो काय असेल तुमचा डेल्टा. तसा आपला डेल्टा येणार आहे. हे उदाहरण जे की आहे हे उदाहरण समजून घ्यायला पाहिजे, हे उदाहरण समजून घ्यायला पाहिजे. तो उत्तर जे काही येईल ते उत्तर किती येईल बरं का. याचं उत्तर जर बघायला गेलं तर डेल्टाचं उत्तर किती येईल. सो डेल्टा VC = डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. डेल्टा 1मुळे त्रिकोण तयार झाला होता, तो त्रिकोण काय झाला PL × L, तो PL² कशाला PL³ करतो, पुढचा पण Lच होता, डिवाइड बाय EI प्लस PL³ डिवाइड बाय 3EI. याचं उत्तर जे येतं ते 4PL³ डिवाइड बाय 3EI येतं. चला कळालं काय, कळालं का, की नवीन सोडून दाखव अजून एकदा, बोला पटकन. काही नाही पुस्तकमध्ये अजून एक समजलं. नक्की समजलं का. जर समजलं असेल तर मग उदाहरण देतो तुम्हाला, तुम्ही आता डिस्प्लेसमेंट काढून दाखवा. इलॅस्टिक करो तुम्हाला याची जमायला पाहिजे. आता इलॅस्टिक करो याची तुम्हाला जमायला पाहिजे. तुम्हाला डिस्प्लेसमेंट देतो, तुम्हाला उत्तर काढून दाखवा. हे आहे इथं दिलेलं. फिक्स पाहिजे होता जरा. ठीक आहे ना. हां घ्या बरं का रे. आपण डोकं लावून बघू आता इथं जमते का. तो याची लेंथ आहे ना L/2 आहे फक्त, याची L आहे, इथं W लावला आहे. तर करा बरं का ट्राय आता. याची पहिले तुम्ही इलॅस्टिक कर्व काढा, इलॅस्टिक कर्व काढा आणि बघा बरं काय होईल इथं. व्हर्टिकल अँड होरिजेंटल डिफ्लेक्शन ॲट अ C. तर Cच्या ठिकाणी होणारं होरिजेंटल पण आणि व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट काढायचं Cच्या ठिकाणी. सांगा बरं मला किती येईल आता. जरी आलं तर मग लय भारी काम होऊन जाईल, ते सोपं होऊन जाईल. मग असं समज तुम्ही. याच्यापेक्षा सोप्या लय भारी पद्धत आहेत बरं का. पण याचा इलॅस्टिक कवरमध्ये आला हा पॉईंट, त्यामुळे इथं कवर करतोय. फ्री बॉडी डायग्राम बनवली तुम्ही, समजा तुमच्या लक्षामध्ये आलं की याला कापल्यामुळे इथं पण मुवमेंट येते, इथं पण मुवमेंट येईल. तो मुवमेंट किती येईल बरं का, WL येईल समथिंग. याला आपण असं करून असं इथं जोडतोय, राईट. हा मेंबर जो काही आहे हा मेंबर असं इकडे खाली जाणार, राईट. आणि इथं जर बघायला गेलं हा डेल्टा SC होऊन जाईल इथून इथपर्यंत. हे पूर्ण आपलं VC असणार, राईट. तर लक्षामध्ये काय, टॅन्जंट जर का मारला मी तर टॅन्जंट मारल्यामुळं इथं असणार आपला डेल्टा 1, इथं इथपर्यंत असणार आहे डेल्टा 2, डेल्टा 1. ठीक. पहिले तुम्ही होरिजेंटल तर काढा. डेल्टा HB = डेल्टा HC = हाऊ मच रे. आता इथं डोकं लावून बघा बरं किती होईल. हे बघा इथं मुवमेंट होती, या मुवमेंटमुळे हा खाली सरकला. हा खाली किती सरकला, हा एवढा हा मेंबर आहे आपला, या खाली एवढा सरकणार. आता खाली किती सरकतोय बघा बरं. तो सरकणार. आपला फॉर्म्युला काय, याचा डेल्टा काढण्याचा फॉर्म्युला काय, ML² डिवाइड बाय ML² डिवाइड बाय 2EI. हा आपला डेल्टाचा फॉर्म्युला असतो. मग M म्हणजे काय असणार इथं, W × L. तो M काय असणार, W × L. मग WL³ डिवाइड बाय किती असेल, WL³ डिवाइड बाय इथं किती होता रे, P/2. हा लक्ष द्या. हा कितीवरती
डब्ल्यू इथे किती असेल डब्ल्यू, राईट. इथे किती असेल डब्ल्यू. आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी मुवमेंट किती लागेल रे या तुकड्याच्या ठिकाणी. इथं जर तोडला तर तुम्ही ने हा मुवमेंट किती लागेल डब्ल्यू इंटू एल बाय टू मुवमेंट लागेल बघ. डब्ल्यू इंटू एल बाय टू एवढी मुवमेंट लागेल. W/2. एल बाय टू लागेल, राईट. इथं तेवढी मुवमेंट लागेल. पुन्हा मला दिसायला भेटेल काय बरं का, इथं जर तू कापलास तर इथं कापल्यानंतर काय होईल बरं का, इथं डब्ल्यू इंटू एल बाय टू इकडच्या डिरेक्शनमध्ये, इकडे बी डब्ल्यू एल बाय टू, इथं पण डब्ल्यू एल बाय टू एवढी जी काही आहे रिॲक्शन आपल्याला दिसायला भेटेल. का करून बघा ना तुम्ही. इथं जर तुम्ही कापतायत समजा, इथं जर का कापतायत तर लोड कुठे, तो लोड इथे होरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे हे वाला पी एल बाय टू. तर इथं मुवमेंट पण किती होईल डब्ल्यू एल बाय टू, इथं पण डब्ल्यू एल बाय टू, इथं मुवमेंट डब्ल्यू एल बाय टू तयार होईल. मग इथं मुवमेंट किती माहिती आहे का, इथं किती असेल माहिती मुवमेंट, तो डब्ल्यू इंटू एल बाय टू ही झाली आपली काय, ही झाली मुवमेंट. आणि इथं काय लिहितो मी एल स्क्वेअर लिहितो ना, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय टू ई आहे, तो एल स्क्वेअर डिवाइड बाय टू ई आहे. हे झालं एम एल स्क्वेअर, हा झाला एम एल स्क्वेअर डिवाइड बाय टू ई आहे. मग उत्तर काय लिहायचं माहिती आहे का, डब्ल्यू एलचा क्यूब डिवाइड बाय 4 ई आहे. हे आलं उत्तर, माझ्याकडे आहे उत्तर डब्ल्यू एल क्यूब अपॉन 4 ई आहे. क्लिअर झालं काय. भाग्यश्वरी किती कुठे लय कन्फ्युजन होते का. नाही समजतंय ना. हां, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 4 ई आहे. झालं. आता मला काय काढायचं त्याचा व्हर्टिकल काढायचा. आता तुम्ही सांगा बरं का, माझ्याकडे उत्तर आहे, तुम्ही सांगा बरं व्हर्टिकल काय येईल. तर थोडंसं शांततेत डोकं लावून बघा बरं काय होईल. हा आडवा इकडे सरकतोय, हा एल बाय टू असेल. हा त्रिकोणाच्या मदतीने काढून घ्या आणि पॉईंट लोडच्या मदतीने काढून घ्या. त्रिकोणाच्या मदतीने हा किती येईल, थिटा इंटू हा आला इथला थिटा. सो थिटा इंटू एल बाय टू. थिटा किती असेल, थिटा कुठून काढताय तुम्ही, इथून काढा थिटा. हा चालला होता इकडं, हा इथं, हा इथला थिटा आहे आपला. हा जेवढा थिटा असतो तेवढाच हा थिटा असतो. एवढी बात कन्फर्म आहे. थिटा किती येते बघा. मुवमेंट अप्लाय केल्यामुळे, मुवमेंट किती अप्लाय करतायत तुम्ही, मुवमेंट पी एल बाय टू अप्लाय करतायत. तो मुवमेंट अप्लाय केल्यामुळे थिटा किती येतो इथं सांगा रे. बरोबर मुवमेंटची व्हॅल्यू सांगून काढा. तो थिटा इथला जेवढा येईल त्यातला इथला थिटा असेल, या थिटाला इंटू मल्टिप्लाय एल बाय टू करा आणि उत्तर सांगा. कन्सेप्ट आहे, दुसरं काहीच नाही. मला डायरेक्ट डेल्टाची व्हॅल्यू सांगा. अंदर नसेल येत तर मला कमेंट करून सांगा की नाही येतं आम्हाला. येते का. थिटा किती आला, थिटा सांगा. जर फ्री हँडला मुवमेंट लावली एम एल बाय ई आय, ही असतो थिटा. एम किती आहे पी एल बाय टू, हा आहे आपला. सो पी इंटू एल बाय टू हा आहे मुवमेंट. सो एलला मल्टिप्लाय केला तो असं होऊन जाईल, राईट. सो काय होऊन जाईल पी एल स्क्वेअर बाय ई आय, हा आपला आहे थिटा. हा इथला थिटा असेल, हा इथला पण थिटा असेल. थिटाला मल्टिप्लाय करून टाकायचं एल बाय टूनं, तुम्हाला डायरेक्ट काय भेटून जाईल, तुम्हाला डेल्टा 1 भेटेल. तो एल बाय टूनं मल्टिप्लाय केलं, राईट. उत्तर काय येईल, उत्तर जर बघायला गेलात तर उत्तर येऊन जाईल याचं, हां याचं उत्तर पी एल क्यूब अपॉन 4 ई आहे. हा काय झाला रे, हा झाला डेल्टा 1 प्लस पी एल क्यूब अपॉन 4 ई आय, पी एल म्हणा किंवा डब्ल्यू म्हणा, पी एल क्यूब अपॉन 4 ई आय प्लस आता डेल्टा 2 काढायचं आहे. डेल्टा 2 कशामुळे, या पॉईंट लोडला इकडे या असं पी फिक्स अजून करून लोड लावल्यावर ते किती येतो, तो येतो समथिंग पी एल क्यूब अपॉन 3 आहे. सो पी एल क्यूब अपॉन 3 आहे. चला सांगा बरं आता हे किती येईल, 3 12, तो 12 डिवाइड बाय 4 3 12. काहीतरी गणते का. उत्तर याचं जे ना 7 डब्ल्यू एल क्यूब अपॉन 24 ई आय आहे. उत्तर चुकायला नको. 7 डब्ल्यू एल क्यूब अपॉन 24 ई आय यायला पाहिजे. येते का काही तुम्हाला डेल्टा 1 आणि डेल्टा 2 कसा काढायचा कळतोय का. हा बघा इथे एल बाय टू टाकायचा राहून गेला माझ्याकडून. हा इथं बघा, याचा कसं काढणार मी, याचा कसं काढतो, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 3 ई आय म्हणतो मी, 3 ई आय. पण एलची व्हॅल्यू मला काय टाकावं लागेल, हायवाला आहे ना, एल बाय टू टाकावं लागेल. मग बरोबर येईल ते. मग तुम्हाला 7 डब्ल्यू एल क्यूब डिवाइड बाय 24 ई आय बरोबर उत्तर येईल. आणलं का उत्तर, न्या उत्तर येते का. न्या उत्तर येते, राईट. अशा पद्धतीने उत्तर काढायचं असणार. तर हे उत्तर असं येणार आहे. पुढचं घेऊ आता उदाहरण एक, झालं.
क्वेश्चन तुला शाळा नाही का गं? तुला शाळा असेल तर सांग बरं तसं. याचं बघ, हे इथं आहे, आता ही हिंज लावून दिला आहे, इथं रोलर आहे राईट, आणि इथं असा फोर्स लावून दिला आहे पी. याची इलॅस्टिक कर्व कशी बनेल पहिले हे काढून घेऊ. हां, याची इलॅस्टिक कर्व कशी बनेल बरं का. इथं जर बघायला गेला, याला जर का खाली ताणतो यार, हा रोलर आहे, रोलर असू द्या, मग काय रोलर खाली थोडी सरकून येईल, नाही येणार. लक्षात घ्या, कधी पण काय म्हणतो मी तुम्हाला, जर समजा अशी मी हे दिन देता ना, इथं अशा पद्धतीने जर देत आहेत ना, तर लक्षात घ्यायचं काय की हा मुवमेंट देणार नाही आहे, हा रोटेशनला जो आहे ना, रोटेशनला अलो करतो, हा पण रोटेशनला अलो करतो. पण इथं जर बघायला गेलं ना, मधला या मधल्याच्या ठिकाणी मुवमेंट तयार होत असते. हे कशी तयार होईल आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. तर इथं मुवमेंट झिरो राहील, इथं मुवमेंट झिरो असेल, पण इथं मुवमेंट काही ना काही असते, इथं मुवमेंट काहीतरी असते, इथं इंटरनल ताकद काही ना काही असते. तर हा इंटरमिडिएट सारखा बिहेव करतो, म्हणजे इथं पण काही ना काही मुवमेंट असेल, एवढी बात मला कन्फर्म होते. आता बघा, आता काय होईल बरं का, याला जर का समजा मी खाली ओढायला गेलो ना, तर इथं हिंज असल्या कारणानं रोलर जरी असला तरी तो खाली येईल का, नाही येणार. मग आता काय बरं का, इथं मुवमेंट तयार होते, हा इंटरमिडिएट सपोर्ट आहे ना, इथं मुवमेंट तयार होत असते. म्हणजे तो जो काय ना, तो रोटेट होणार नाही, इथं मुवमेंट होईल. आणि जर मुवमेंट होईल ना, तर तो कसं होईल माहिती आहे का, तो बेंड होईल. जर मुवमेंट असेल ना, तर ते बेंड होईल. बेंड कसा होईल तो बघा, या हा बेंड कसा होईल, याचं बेंड जर बघायला गेला असा होईल, असा होईल रे बेंड, तो असा होईल, कारण की तिथं मुवमेंट तयार होते, तो राईट, तो असा बेंड होईल, तो असा बेंड होताना दिसायला भेटणार आहे. जर का समजा असा बेंड होत असेल, तर इकडचे मेंबर जे आहेत ना, हे इकडचे मेंबर असे होऊन जातील, असं होईल ते. लक्षात, तर त्याची इलॅस्टिक कर्व अशी बनून जाईल. त्याची इलॅस्टिक कर्व कशी बनेल, अशी बघा, कुठेतरी प्रयोग करून बघायचं. याला जर का असं करायला गेलो तर काय होईल बरं का, याला असं करायला जर गेलो तर हा वाला जिकडचा आहे ना, हा इकडचा थोडासा वरती उठून जाईल, अशा पद्धतीने हे बनल. तो हे आपला असं शेप बनणार. ह्या झाली त्याची इलॅस्टिक कर्व. सो ही झाली त्याची इलॅस्टिक कर्व. इलॅस्टिक कर्व तर ही झाली. पण जर का समजा मला कोणी विचारलं की ज्या ठिकाणी फोर्स, समजा नाव देतो याला मी ABC, हा ए, हा बी आणि हा सी. याला खूप भारी भारी पद्धती बरं का. तुम्हाला याच्याने उत्तर आलं नाही म्हणून काही घाबरायचं काम नाही आहे. याच्यापेक्षा बढिया उत्तर आहे. आणि आता तरी किती टाईम लावून दिला तुम्ही, फक्त मोजून 15-15 सेकंदमध्ये लोड लावल्यावरती येऊन जातं. पण याला शिकायचं आहे आपल्याला, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय. तर आता मला काय विचारलं माहिती आहे का, एवढं तर झालं, इलॅस्टिक कर्व काढा आणि म्हणलेले डेल्टा VC पण काढा, राईट, डेल्टा VC पण काढा. मग तुम्ही मला सांगा डेल्टा VC किती येईल आता, डेल्टा VC किती येईल रे. हा लक्षात घ्या बरं का, इथं मुवमेंट क्रिएट होते. म्हणजे एक 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 तरीका असा असू शकतो, इथं मुवमेंट क्रिएट होणं म्हणजे काय की एक फिक्स सारखा बिहेव करतोय तो. तिथं जर का मुवमेंट तयार होते ना, तो फिक्स सारखा बिहेव करतोय तो. मग झालं ना. मग आता काय, हे बघा, याला टँजंट मार्क केला मी, टँजंट मार्क केला, त्रिकोण बनला असं तर बात ठीक झाली असती. अशा पद्धतीने आहे तो, हा वाला, आणि इथून तिथपर्यंत हा वाला, राईट. तो अशा पद्धतीने मला काढावं लागतं आहे. मग इथे येईल काय, Δ1, इथं काय येईल Δ2. Δ1 + Δ2 करावं लागेल या केसमध्ये पण, या केसमध्ये पण Δ1 + Δ2 करावं लागेल. तिकडच्या बाजूमुळे काहीतरी होतं ना, म्हणून असलं इकडे होत असते. तो असं होईल इथं. याला जर हे करायला गेलो तर खाली असा पुरा बेंड होतोय, त्यामुळे याचं टँजंटचा आहे Δ1 आणि Δ2. कळा बरं का. आता तुम्हाला लक्षामध्ये येईल की इथं जो काही आहे आपला θB आहे, इथं जो काही आपला θB आहे. मग मी जर का Δ1 काढायला म्हणलो तर Δ1 कसं काढणार तुम्ही, Δ1 = याची लेंथ आहे L/2, या आडव्याची लेंथ आहे L/2. उभ्याची काही घेणं देणं नाही आपल्याला. तो आडव्याची किती आहे, L/2. सांगा बरं किती येईल. फ्री बॉडी डायग्राम काढायची गरज आहे बरं का. इथं पण फ्री बॉडी डायग्राम काढून दाखवायला पाहिजे. ते फ्री बॉडी डायग्राम काढून चला, इथे फ्री बॉडी डायग्राम काढा. थोडा तुम्हाला कळेल तो तसाच का वागतोय, तो तसा वागतो काय, तो तुम्हाला कळायला बी पाहिजे. असं तोडून टाकला, इथून तोडला, तिथं खाली लागतोय P, इथं वरती किती लागेल P, इथं वरती किती लागतोय P, इथं याच्यामध्ये मेंबरमध्ये डायरेक्ट टाकून द्यायचा. मेंबरमध्ये किती लागेल, खाली लागेल, खाली आता P, मेंबरमध्ये किती लागेल P. सो P राईट, इकडचा P गेला, तिथं P झाला का, इक्विलिब्रियम, जॉईंट इक्विलिब्रियममध्ये आला. ओके. आता पुन्हा बघा, इथं जर या जॉईंटला जर मी कापतोय तर याच्यामुळे मुवमेंट येईल. इथं किती येईल बरं का, मुवमेंट येईल PL/2, कारण की L/2 अंतर होतं. इकडे पण मुवमेंट किती येईल, PL/2. सो PL/2 असे एकमेकांना बॅलन्स करतील काही तर ते. ठीक. तो डायरेक्ट जॉईंटच तोडून टाकला त्या याला, आणि अशा पद्धतीने दाखवून दिला. सो हे झालं, हे घडतं त्या ठिकाणी. मग आता मला सांगा, तुम्ही विचार करा, हे झालं, हा जर का समजा खाली वाकत असेल,
हावाला जर खाली वाकत असेल, इथं काय इथं फिक्स सारखं दिसायला भेटतोय, तर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. हा चालला असा खाली, तर इथं थिटा किती बनेल, काढा बरं थिटा किती बनेल इथला. तो थिटा मला तिकडून काढावा लागेल पुन्हा, थिटा बी. इथे होईल थिटा बी, इकडे थिटा बी होऊन जाईल. सांगा बरं का रे थिटा बी किती होईल आता. इकडे होता हिंज, इथं दे ना, इथं पण हिंज होता. आणि इथं तुम्हाला काय बोलतो मी, इथं तुम्ही ना मुवमेंट लावलेली, किती मुवमेंट लावली तुम्ही इथं, PL/2 एवढी मुवमेंट इथं लावलेली समजा. तर मला सांगा थिटा बी किती असेल. ML/3 EI, राईट का, बरोबर आहे का, ML/3 EI. जर का समजा असं असेल, असं असेल काही, तर इथं बाहेर मुवमेंट पण लागते, राईट, असं मुवमेंट पण लागते. असं जर का असेल तर काय सांगितलं आहे, ML/3 EI सांगितले. मग इथे ML/3 EI असेल, M किती आहे मुवमेंट किती आहे, P × L/2 × L/3 EI. हा झाला आपला काय थिटा बी, हा झाला इथला थिटा बी. जर तिकडे तेवढा थिटा बी होत असेल, तिकडे जर का तेवढा थिटा बी होत असेल, तर अजून कुठे काय होईल बरं का, बघू आपण. तिकडे थिटा बी जर का होत असेल, जॉईंट जो काय याला पण कन्सिडर करून की रिजिड जॉईंट आहे. तर जर समजा हा रिजिड जॉईंट असेल ना इथला, तर इथला पण जो की आहे हा मेंबरचा पण इथं पण थिटा मला दिसायला भेटेल. हा ओरिजिनल टोपर इथं किती होईल, थिटा बी. जर समजा तो ओरिजिनल सोबत थिटा बी होते ना इकडचा, त्या जॉईंटचा पण थिटा बीच होईल. मग असं मला थिटा बी काढता यायला पाहिजे होता. मग किती आला बरं का सांगा थिटा बी, PL² / 6 EI. हा झाला आपला थिटा बी. जर तुम्ही थिटा बी काढून टाकला ना, तर मग हा तुम्हाला Δ1 भेटून जाईल पद्धतशीर. Δ1 कसा काढणार आता तुम्ही, थिटा बी इंटू याची लेंथ किती आहे, L/2. हा झाला आपला Δ1. आता मला काढायचं आहे Δ2. Δ2 म्हणजे काय, इथं मी फोर्स अप्लाय करतो या बीमवरती, असं वरून लावा का खाली ट्रान्समिसिबिलिटीनुसार, असं याला हे पकडायचा, याला इथं लावून द्यायचा. याच्यामुळे किती उत्तर येत असतं बरं का, याच्यामुळे येत असतं PL3 EI. PL3 EI. तुम्हाला एलची व्हॅल्यू L/2 टाकायची आहे, ते टाकून द्या, तुम्हाला Δ2 पण भेटून जाईल. तो Δ1 + Δ2 याची व्हॅल्यू किती येते सांगा बरं आता. सिक्स EI. हा झाला थिटा बी इंटू L/2, राईट. हा झाला Δ1 रे. Δ2 किती असेल, Δ2 होता आपला PL3, L किती आहे L/2, याचा क्यूब L/2 हां अपॉन 3 EI. तो Δ2 किती येतोय, Δ2 किती येतोय, PL3 अपॉन 24 EI, राईट. सो टोटल डेल्टा VC इज इक्वल टू Δ1 + Δ2 इज इक्वल टू किती येतोय, 24 कसं काय आलं कळालं ना. Δ2 PL3 अपॉन 3 EI असतो, पण एलची व्हॅल्यू L/2 आहे ना, मग एलचा क्यूब केल्यानंतर तुम्हाला तो बरोबर तसा भेटेल. 2चा क्यूब केल्यावर 8 भेटेल काही. तर याचं उत्तर येते PL3, इथे 3 होता, PL3 अपॉन 8 EI. हे याच्यापेक्षा बेटर तुम्हाला कधी कळेल माहिती आहे का, उद्या कळेल. इथपर्यंत ठीक आहे, चला इथपर्यंत कळाला का काही ना काही. तर तुम्ही फ्री बॉडी डायग्राम, आता तुम्हाला दोन उदाहरण शिकवले समजा मी फ्रेमचे सुरुवातीचे, हे राहू द्या सुरुवातीचे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. यार हे असं का आलं असेल, तसं का आलं, तुमच्या लेवलला विचार करायचं. बाकीचे पुढे तुम्हाला आपोआप कळून जाईल उद्या, ठीक आहे, तो आपोआप कळून जाईल. तो हे 2-3 उदाहरणं होती, हे झाली डिटर्मिनंटची. सो डिटर्मिनंट फ्रेमचे 2-3 उदाहरणं मी घेतलेली आहेत. अजून मी वेगवेगळी उदाहरणं आणेल, पण कमसे कम तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम बनवता यायला पाहिजे. कसं, जर समजा आता इथं लोड मी लावतोय, काय शिकलो तुम्ही आज काय शिकले, आपण काय शिकलो आज, आपण शिकलो एवढं की जर समजा यार इथं जर का कोणी लोड लावत असेल, तर मला या जॉईंटचं जे ना मला फ्री बॉडी डायग्राम काढता यायला पाहिजे. मग इथलं जॉईंटच्या जवळ न कापता काय करतात, इथं कापतात, काही प्रॉब्लेम नाही, इथं कापा, मग काही प्रॉब्लेम नाही. तिथं बी घेतलं असतं तरी चाललं असतं, तर मग मी काय केलं बरं का, मी काय केलं, याला इथं कापून टाकलं, याला मी इथं कापून टाकलं. जर मी इथं कापला तर काय होईल बरं का, हा मेंबर इकडे जातो, हा मेंबर इथं झाला, हा इथं झाला. मग याच्यामुळे काय होईल बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की यार वरून जर का लोड येत असेल, तर याच्यामुळे याच्या आतमध्ये इथं ताकद तयार होऊ शकणार किती, जर का पी लागत असेल तर इथं पण पीज लागेल, राईट, अशा वरच्या डिरेक्शनमध्ये. आणि हा खाली किती लागेल, हा पण इथं खाली पीज लागेल. हा खाली पी लागत असेल तर इथून वरती किती लागेल, हा पण पीज लागत असेल. हा वरती पी लागत असेल तर खाली किती लागत असेल, पी लागत असेल. हे तुम्हाला काढता यायला पाहिजे. आता इथं लोड लावत होता, या पॉईंटला मुवमेंट किती तयार होईल, अंतर होतं समजा आहे L/2, तर मुवमेंट किती येईल बरं का, इथं मुवमेंट लागेल काहीतरी अशा पद्धतीची PL/2. ही मुवमेंटची डिरेक्शन इकडे असेल तर मला इकडची डिरेक्शन अशी दाखवावी लागेल, राईट. ही किती असेल आपली PL/2, राईट. ही जर इकडे अशी असेल क्लॉकवाईज, तर मला इथं काही दाखवावं लागेल
मला दाखवावं लागेल इथं अँटी क्लॉकवाईज PL/2, इथं अँटी क्लॉकवाईज असेल तिथं क्लॉकवाईज दाखवावं लागेल PL/2. अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला फोडून काढता यायला पाहिजे, हे सगळं फोडून काढता यायला पाहिजे. मग जर का असं काढता आलं तर मग तुम्हाला कळून देईल ना इकडे फिक्स होता, मग इथं काय काय लागतं बघा, एक ॲक्सेल आणि एक मुवमेंट येते, त्यामुळे असा वाकत असेल तो ओके असं आहे का ते अशा पद्धतीने मग ते असं आहे. मग तुम्हाला त्याच्यावरून ती डायग्राम कळाली की याची इलॅस्टिक कर्व अशी येईल, इलॅस्टिक कर्व अशी येईल, याच्यावरून कळतं आहे. आलं लक्षात, ती इलॅस्टिक कर्व कशी असते हे या एंडला आल्यानंतर कळालं. मग हे तुम्हाला करता यायला पाहिजे. बोला एवढं करता येईल का हे असलं, हे तुकडे ताकडे करता येईल का. आणि नंतर हे पण सांगितलं आहे बघा, ही वाली केस पण सांगितली इथं. तर याची फ्री बॉडी डायग्राम कशी बनवणार तुम्ही, तोडला याला, इथून तोडला इथून तोडला, राईट. तुम्हाला माहिती आहे की यार इकडून जर का लागत असेल ना याच्यामध्ये रेजिस्टन्स येतच नाही, कसं येईल रे, याला धक्का लावला तर पुढे त्याचा येईल ना, रेजिस्टन्स याच्यामध्ये येईल, हा त्याला आवरण्याचा प्रयत्न करेल की जाऊ नको पुढे म्हणून, बरोबर. मग काय येईल, हा झाला इकडं, हा झाला असा, हा झाला इकडे असा. मग काय होईल बरं का, इकडे जर का समजा मी पी लावतोय तर इथं जनरेट होईल पी, इथं जनरेट होईल पी, जॉईंटचा इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी इथं जनरेट होईल पी, राईट. हे दोघं ओके राहतील, राईट. आता यांच्या दोघांमधलं अंतर किती निग्लिजिबल आहे, मुवमेंट येईल का तिथं, तर तुम्ही म्हणाल की त्याला मुवमेंट आपल्याकडे नाही होणार, मुवमेंट येणार ती ना. आता इथं लोड एवढा दूर होता आणि मेंबर या टोकाला आहे, तुम्ही या जॉईंटला घेताय, तिथं मुवमेंट PL/2 येत होती. इथं हाच जॉईंट आहे तो जिथं मी कापलेला ना, तो तेवढा जॉईंट, इथं मुवमेंट टाकायची गरज नाही. ही आपली फ्री बॉडी डायग्राम बनवून देईल. मग आता इथं लोड लागल्यानंतर कसं होतं बरं का, असं होतो, असं त्याचा इलॅस्टिक शेप बनेल मग, राईट, असं त्याचा इलॅस्टिक शेप बनेल. आलं लक्षात. मग हे करणार, मग इथं किती बनेल बरं का, तो फॉर्म्युला आपल्याकडे पार्ट असतो, हे झालं तेवढा इकडे, हा तेवढा सरकणार, हा पण झाला, याला खाली किती सरकतो आता स्ट्रेट होतं, त्यामुळे मी फक्त एकच घेईल, अशा पद्धतीने होईल. क्लिअर झाला काय, अशा पद्धतीने करतात. ओके का रे इथपर्यंत, ठीक आहे. हां आता गंमत बघा काय असतं, हा मला MPC मध्ये प्रश्न विचारला गेला आहे बघा. आता गंमत, याची इलॅस्टिक कर्व कशी बनेल, कोणतरी आवाज बाहेर काढून सांगा, कोणीतरी आवाज बाहेर काढून सांगा मला इलॅस्टिक कर्व कशी बनेल याची, आवाज बाहेर काढून सांगा म्हणजे मी बोलायला लावतोय तुम्हाला. चला नेहा, कुलदीप, भागेश्वरी, कसं बनेल हे बघा. असं बनेल का, इथून तर इथपर्यंत असा वाकलेला असेल आणि याच्या पुढे डायरेक्ट स्ट्रेट असेल का, कारण की त्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट आहे. तर इथं जर का समजा स्ट्रेट असेल रे, इथं जर का समजा स्ट्रेट असेल इथून ते इथपर्यंत, तर मग आपलं काम कसं होईल. आता बघा तुम्हाला माहिती आहे की इथून ते इथपर्यंत हा जर का असा वाकत असेल, हावाला पोर्शन इथं तर 0 आहे, हे आलं आहे इथं 0 आहे, तर असा जर का वाकत असेल तर तुम्ही काय करणार, इथं काही स्ट्रेट लाईन मारायची गरज नाही, सरळ सरळ जेवढं असेल तेवढंच आपला काय असा हा डिस्प्लेसमेंट माझा एवढा असणार आहे. तो इथलं डिस्प्लेसमेंट तुम्ही फाइंड आउट करून घेणार, राईट. आणि पुन्हा इकडचं खालचं पण काढावं लागेल. या केसमध्ये तुमचा Δ1 हा असणार आणि Δ2 हा असणार. लक्षात. तर फोर्समुळे या ठिकाणी जेवढा काही डिस्प्लेसमेंट होईल तो हा असणार, राईट. आणि इकडचा किती असेल बरं का, आता हवाला लक्षात घ्या. तर इथं जर का समजा मी स्लोप घेतला रे, हा जो स्लोप एवढा असेल ना, एवढा स्लोप इथं असतो बरं का. तुम्हाला आपण प्रश्न विचारला त्यांनी, तो काय म्हणतात ते की जर हे असं जनरल बोलतोय बरं का, मी आज जनरल बोलायचं म्हणून बोलतोय, पण हे सगळे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. हे बघा हा स्ट्रेट खाली जातोय, तर इथं जो स्लोप येतो ना, इथंवाला स्लोप, तो स्लोप इथं असतो, राईट. फ्री तो स्लोप इथं असतो. मग जर का समजा इथं थिटा तुम्ही काढतायत, तर इथे ॲपोजिट डिरेक्शनमुळे हा पण काय असेल, थिटाच असेल, हा पण थिटा असेल, अशा पण दिसायला भेटेल. मला सांगा इथलं डिस्प्लेसमेंट तुम्ही काढू शकता ज्याला Δ1 म्हणतायत. आता उरला प्रश्न याचा फक्त, हा जर का थिटा असेल तर आपण किती असेल, थिटाच असेल, राईट. आणि हे काय आहे, Δ2 आहे, तुम्हाला काढायचं Δ2. तो Δ2 इज इक्वल टू काय येईल, Δ2 इज इक्वल टू θB इंटू इथून ते इथपर्यंत अंतर. मग इथून तिथपर्यंत अंतर किती, समजा L आहे आणि हे पण Lच आहे, मग तुम्ही काय ΔB इंटू L करणार फक्त. L ही वाली बाजू, त्रिकोण कुठून बनतोय, हा वाला त्रिकोण बनतोय ना, मग ही वाली बाजू किती L आहे, तो ΔB इंटू L. आणि ΔB किती असेल, पॉईंट लोड लावल्यामुळे ΔB किती येतो, PL² डिवाइड 2E आहे, हा येतो आपला ΔB. मग इथे ΔB टाकून देईल, हा पुढचा L टाकून देईल, मग आपल्याला Δ2 भेटून जाईल. Δ2 भेटला का, Δ1 कसा आला आता, हा याच्यामुळे फक्त. तर असं करून आणायचं आहे तुम्हाला. क्लिअर आहे का, क्लिअर होते का. या अशा गोष्टी येणार आहेत पुढे जाऊन, तो हे असला आहे, तर टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. मी हळूहळू गोष्टी तुम्हाला सगळ्या क्लिअर करून देईल. आज फक्त आपलं फक्त इलॅस्टिक कर्व चालू होतं, पण आपण आगूपणा घेऊन टाकला, पुढे चालला गेलो होतो थोडंसं एक पाऊल, की चल बा फॉर्म्युले तरी पाठ होतील. तर कम से कम आज तर इलॅस्टिक कर्व तर तुम्हाला बघताच काढता येत आहेत, परंतु दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, तुम्हाला फॉर्म्युले पण पाठ होतील आज. ते 4 फॉर्म्युले पाठ झाले असं समजून घेऊ, आणि हे 2 उदाहरणं लक्षात ठेवायची. तर उद्या मी जे काय इनडिटर्मिनेट फ्रेम घेईल, मग आपला हे चॅप्टर समजून देईल. मग पुढे जे काय आहे ट्रस ट्रस घेईल, तो ट्रस घेऊ, नंतर फ्रेममध्ये सुरू, पुढे जाऊन स्लोप अँड डिप्लेशन दिसायला भेटेल. क्लिअर आहे, थांबतो इथं.